which has a very advanced education system. आपण आता आयुष्यभर मार्क घालती काय अशी भीती. काही करणार थोडं आणखी उलट स्क्रीन मिररिंग ह्याच्यावर आहे ना. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. रुजू झालोय तुमच्या आज्ञेप्रमाणे. थँक्यू सर. थँक्यू सर. आता बोलणं चालूच झालंय. It has to be the same Wi-Fi for screen mirroring. आता ते गेलं. लागले अजून आलं नाही. हॅलो हॅलो. काका नमस्कार. विवेक जी आप काका को एक्सेस दीजिए ना. हाँ सर, उनके पास एक्सेस है, वो अपना माइक अनम्यूट करके बात कर सकते हैं. काका आपण बैठक सुरू होण्यापूर्वी काही लोकांचा परिचय करून घ्यायचा. आपला म्यूट आहे, अनम्यूट कराल. विवेक जी. हाँ राहुल सर. यस सर काकांचं तुम्ही अनम्यूट करता आलं तर बघा ना, म्हणजे ते. हाँ नहीं, मैंने मेरे साइड से अनम्यूट किया है, पर उनको भी एक बार उनके साइड से अनम्यूट करना होगा. एक मिनट. अशोक जी, आपके स्क्रीन पे मैंने एक रिक्वेस्ट भेजा है आपको अनम्यूट करने के लिए. आप सिर्फ वो रिक्वेस्ट एक्सेप्ट करिए तो आपका माइक अनम्यूट हो जाएगा. येतं ऐकू? हा येतंय काका, पूर्ण ऐकू येतंय. आता या बैठकीमध्ये सध्या 49 लोक जॉईन झालेत काका. बरं. आणि 8 वाजता हे फेसबुक लाईव्ह सुरू होईल. 10 म्हणजे एक 5 मिनिटानंतर मी केळकर सर पण आलेत, बहुतेक जॉईन झालेत ते पण. नमस्कार. नमस्कार. आपण बैठकीचा प्रारंभ 8ला करायचा का आता लगेच करायचा काका? तुमची परवानगी सांगा. तुम्हाला काय सोयीचं असेल ते, आणि सगळ्या श्रोत्यांना काय सोयीचं असेल ते. समजा श्रोते आहेत हजर, लवकर करायला हरकत नाही, पण समजा श्रोत्यांना गैरसोय असेल तसं होण्यात, तोपर्यंत एक 5 मिनिटं आपण सगळ्यांचा परिचय करून घेऊ. चालेल, हरकत नाही. मी स्वतः डॉक्टर अजित माधवराव गोपछडे, MBBS MD आहे, बालरोग तज्ञ आहे, नांदेडला असतो आणि पत्नी गायनेकॉलॉजिस्ट आहे. भारतीय जनता पार्टीचं वैद्यकीय आघाडीचं महाराष्ट्राचं प्रदेश संयोजक असं माझ्याकडे जबाबदारी आहे. बाकी अन्य मंडळींनी आपला अनम्यूट करावा
आणि एक 5 मिनिटं जी प्रमुख आपली मंडळी आहेत त्या सगळ्यांनी आपला आपला परिचय द्यावा. मग 8ला 5 कमी असताना आपण बैठक सुरू करू. मी डॉक्टर राहुल. हा बोला. मी डॉक्टर राहुल कुलकर्णी. मी ENT सर्जन आहे. मी ठाण्याला प्रॅक्टिस करतो. मी JJ ला ऑनररी आहे. त्याचबरोबर मी मुंबई ENT असोसिएशनचा एक्स प्रेसिडेंट होतो आणि माझी वाईफ रेडिओलॉजिस्ट आहे आणि मी कोकण प्रांताचा वैद्यकीय आघाडीचा संयोजक आहे आणि त्याचबरोबर मी केशवराज विद्यालय लातूर याचा माजी विद्यार्थी आहे. अरे बापरे, तुम्ही आमच्या फार जवळचे आहात. वा वा वा, छान. माझी परीक्षा आहे मग आज. छान छान, धन्यवाद, अभिनंदन. थँक्यू. नमस्कार काका. नमस्कार काका. मी डॉक्टर स्वप्नील मंत्री, बालरोग तज्ञ आहे, मिसेस आयुर्वेदाचार्य आहे. सध्या भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीमध्ये प्रदेश समन्वयक म्हणून जबाबदारी आहे आणि मी आपला विद्यार्थी आहे काका. हो का? हो. MBBS ला असताना लातूरला आपल्याकडं मी आमचे सर्जरीच्या पोस्टिंग वगैरे विवेकानंद हॉस्पिटलला असते. MIT. यस. दोघे पहिले माझे विद्यार्थी निघालात. थँक्यू. म्हणजे संस्कार चांगले ते प्रस्थापित झाले असं मला विश्वासाने म्हणता येतो. छान छान. धन्यवाद काका. नमस्कार काका. नमस्कार. मी डॉक्टर बाळासाहेब हरपळे, BMS केलेला आहे, पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो, MCMचा सदस्य आहे आणि भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचा सहसंयोजक आहे. अजित गोपछेडे सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय काका. आनंद. हॅलो. परिचय करून द्यावा. हा, नमस्ते. मी डॉक्टर विक्रम भोसले, जनरल प्रॅक्टिस करतो श्रीगोंद्यामध्ये. अहमदनगर जिल्ह्याचं वैद्यकीय आघाडीचं संयोजक आहे आणि मिसेस गायनेकॉलॉजिस्ट आहे आणि सध्या कोविड सेंटर चालवतो मी. नमस्कार काका. मी डॉक्टर माधुरी शाह, स्त्रीरोग तज्ञ, कांदिवली मुंबई इथे माझं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझे मिस्टर गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहेत आणि मी गेल्या 15 वर्षापासून भाजपमध्ये कार्यरत आहे. आता सध्या मुंबई BJP मेडिकल सेल सहसंयोजक म्हणून काम करते आणि डॉक्टर अजित गोपछेडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरापासून आम्ही कोविडच्या याच्यामध्ये काम करत आहोत. छान. धन्यवाद. नमस्कार काका. नमस्कार. मी डॉक्टर जगदीश केसकर, मूळचा धाराशिवचा आहे, पण आता पेण रायगड इथे पॅथॉलॉजीची प्रॅक्टिस करतो. MD पॅथॉलॉजी आहे. आणि औरंगाबाद आणि अंबेजोगाई या 2 ठिकाणांमध्ये MBBS आणि MD झाले. पूर्वी केव्हा तरी परिचय झाला असेल, भेट झाली. आपल्या MMCच्या निवडणुका होत्या त्यावेळेस. नमस्ते काका. नमस्ते काका. मैं डॉक्टर अनूप मरार, मैं ऑरेंज सिटी हॉस्पिटल में डायरेक्टर करके हूँ नागपुर में, और मैं पीडियाट्रिशियन हूँ. मेरी वाइफ गायनेकोलॉजिस्ट है और मैं पूर्व विदर्भ का संयोजक हूँ और मैं विदर्भ हॉस्पिटल एसोसिएशन का भी मैं संयोजक हूँ नागपुर में. नमस्ते. शिक्षक नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर गौतम पाठक, राहायला कल्याण जिल्हा, संघ जबाबदारी जिल्हा सेवा मंडळ आणि भारत विकास परिषदेत कार्यरत आहे. सध्या भाजपा वैद्यकीय प्रकोष्ठ सहसंयोजक आहे प्रदेश. आणि राजेश कुंटे सरांनी मला तुम्हाला नमस्कार सांगायला सांगितलं. बरोबर. छान. धन्यवाद. नमस्कार काका. मी डॉक्टर गोविंद मताने, मूळचा मी लातूर जिल्ह्यातलाच आहे काका. रायवाडी म्हणून गाव आहे चाकूर तालुक्यामध्ये. मी मूळचा तिथला. मी सध्या जालन्याला असतो. मी डेंटल सर्जन आहे आणि डेंटल विंगच्या प्रदेश संयोजक पदाची जबाबदारी आहे काका माझ्यावरती सध्या. भालचंद्र ठाकरे.
नमस्कार काका, मी डॉक्टर भालचंद्र ठाकरे, नाशिकला असतो. मी MD होमिओपॅथी आहे आणि माझ्याकडे भाजपा वैद्यकीय आघाडीची होमिओपॅथी विंगची प्रदेश संयोजक म्हणून जबाबदारी आहे आणि गेल्या 5 वर्षांपासून भाजप वैद्यकीय आघाडीमध्ये अजित सरांबरोबर काम करतो. तुम्ही काही प्रश्न माझ्यासाठी दिलेला आहे, बरोबर ना? तुम्ही माझ्यासाठी काही प्रश्न दिलेला आहे. हो 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 दिलेला आहे, माझ्या लक्षात आहे तो. हो. आपल्याकडे अजून 2 मिनिटं आहेत. बाकीच्या परिचयकर्त्यांनी 2 मिनिटात आपापला परिचय द्यावा. नीतू पाटील, आपण परिचय द्यावा. डॉक्टर निलेश पाटील. काका नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर निलेश पाटील, मूळचा भुसावळ येथील आहे, जळगाव जिल्हा. उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. भुसावळला मी आलोय अनेक वेळेला. हो सर. छान. बरोबर. डॉक्टर कल्पना गोडबोले. नमस्कार, मी डॉक्टर कल्पना गोडबोले. मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि ॲक्युपंक्चर शिकली आहे. आणखी मुंबई विद्यापीठातून मी योगामध्ये मास्टर डिग्री घेतली आहे. सध्या होमिओपॅथिक, ॲक्युपंक्चर आणि योगा असे इंटिग्रेटेड प्रॅक्टिस करते आणि ईशान्य मुंबई भाजपची मी सहसंयोजक आहे. नमस्कार. डॉक्टर अमोल केळकर. नमस्कार, मी डॉक्टर अमोल केळकर सर. मी अकोल्यामध्ये ऍज अ सायकॅट्रिस्ट प्रॅक्टिस करतो, ऍज अ मानसोपचार तज्ञ प्रॅक्टिस करतो आहे गेल्या 5 वर्षापासून आणि पश्चिम विदर्भ, भारतीय जनता पार्टी पश्चिम विदर्भ सहसंयोजक म्हणून काम करतोय. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. डॉक्टर स्मिता काळे. नमस्कार, मी डॉक्टर स्मिता काळे. सर, मला खूप आनंद होतो की आपण आता पुन्हा दुसऱ्यांदा भेटत आहोत या मीटिंगद्वारे. सर, मी मुंबईची संयोजक आहे आणि मी MD रेडिओलॉजिस्ट आहे. तसंच मी AFIH इंडस्ट्रियल हेल्थ मध्ये केलेला आहे, सर्टिफाइंग सर्जन आहे आणि सध्या बऱ्याचशा कंपनीमध्ये आपण अँटीजेन टेस्ट, RT-PCR आणि मुंबईमध्ये खूप व्यवस्थित काम सुरू आहे सर, आपल्या आशीर्वादाने. धन्यवाद. डॉक्टर तेजस्विनी. म्यूट आहे तुमचं, अनम्यूट करा. नमस्कार काका, मी डॉक्टर तेजस्विनी अरविंद. मी पुण्यात प्रॅक्टिस करते. मी होमिओपॅथ आहे आणि माझा डिप्लोमा इन योगा आयुर्वेदा आहे. मी प्रदेश सहसंयोजक आहे. मला आयुर्वेद विभागाची जबाबदारी आहे. थँक्यू. डॉक्टर रश्मी शुक्ला. नमस्कार काका, मी डॉक्टर रश्मी शुक्ला, नागपूर येथे क्लासिकल होमिओपॅथीची प्रॅक्टिस करते. MD इन होमिओपॅथी झालेला आहे. आता मागच्या वर्षी माझी नियुक्ती स्टेटवर होमिओपॅथी सहसंयोजक म्हणून झालेली आहे आणि अजित सरांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही विविध प्रकार शिकतोय की कशा प्रकारे आम्ही सोशली आणि सगळ्या पॅथीला इंटिग्रेट करून कशा प्रकारे आपण ह्युमॅनिटीला सर्व्ह करू शकतो. आणि आजच्या मीटिंगसाठी खरं तर खूप एक्सायटेड आहे, कारण ही म्हणजे आमच्यासाठी CME सारखी मीटिंग होणार आहे आणि आपली उपस्थिती इथे लाभलेली आहे, त्याच्यामुळे आपले फार फार आभार. धन्यवाद. डॉक्टर प्रशांत पाटील. नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत पाटील. मी एक MS ऑर्थोपेडिक सर्जन आहे. माझं इथे नाशिकला एक 100 बेडेड प्लस हॉस्पिटल आहे. मी सध्या उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे संयोजक म्हणून काम बघतो. धन्यवाद. डॉक्टर विश्वेश ठाकरे, वैद्यकीय विद्यार्थी आघाडी. नमस्कार काका. नमस्कार. मी डॉक्टर विश्वेश संजय ठाकरे. मी डेंटल स्टुडंट विंगचा स्टेट कन्व्हेयर आहे काका. छान. आदिती बोराडे, वैद्यकीय विद्यार्थी आघाडी. नमस्कार काका, मी आदिती बाबूलाल बोर्डे. सध्या JJ हॉस्पिटलमध्ये 2nd इयर MBBS ला आहे आणि BJP मध्ये माझं सहसंयोजक म्हणून मी विद्यार्थी आघाडीची मेंबर आहे. विद्यार्थी दशेपासून राजकीय क्षेत्रात आली म्हणजे चांगलं आहे फार. धन्यवाद काका.
डॉक्टर माधवी गायकवाड. नमस्कार काका. नमस्कार. मी डॉक्टर माधवी गायकवाड. मी आयुर्वेदिक MD आहे आणि सध्या इथे नाशिकमध्ये मी एक आयुर्वेदिक कॉलेजची प्रिन्सिपल आहे आणि BJP मध्ये मी डॉक्टर गोपछडे सरांच्या आशीर्वादाने आणि आपल्या आशीर्वादाने काही दिवसांपूर्वीच नियुक्ती झालेली आहे, पण उत्तर महाराष्ट्र आयुर्वेदिक विंगची सहसंयोजक आहे. तर 2-3 परिचय घेऊ आणि संपू. डॉक्टर रुपाली धर्माधिकारी. नमस्कार सर. नमस्कार काका. मी डॉक्टर रुपाली धर्माधिकारी. मी डेंटल सर्जन आहे. मी औरंगाबाद येथे 24 वर्षापासून प्रॅक्टिस करते. BJP मध्ये मी साधारणतः एक 7-8 महिन्यापासून कार्यरत आहे आणि डॉक्टर अजितजी गोपछडे यांच्या मार्गदर्शनामध्ये मी आता महाराष्ट्र प्रदेशच्या डेंटल विंगची मी समन्वयक आहे. डॉक्टर पूनम तिवारी. नमस्कार. मी डॉक्टर पूनम तिवारी. मी डर्मॅटॉलॉजिस्ट आहे आणि मी मुंबईमध्ये प्रॅक्टिस करते आणि BJP मध्ये 15 वर्षापासून काम करते. तुम्ही माझ्यासाठी एक प्रश्न टाकलेला आहे, बरोबर ना? हो बरोबर आहे का? हो हो हो. एक अजून एक परिचय 2 घेऊ आणि संपू. डॉक्टर मंजुषा दराडे आणि डॉक्टर योगेश पाटील. सर नमस्कार. मी डॉक्टर मंजुषा दराडे, भारतीय जनता पार्टीचे गेल्या 25 वर्षापासून पदाधिकारी कार्यकर्ता आहे आणि आता सध्याचं पद मी भूषवते वैद्यकीय आघाडीचं प्रदेश सहसंयोजक पद, आयुर्वेद विभाग. तुम्हाला खूप खूप नमस्कार आणि खूप खूप शुभेच्छा. स्थान कोणचं? मी नाशिकला असते. नाशिकला मी गायनेकोलॉजिस्ट आहे. नमस्कार. डॉक्टर योगेश पाटील आणि डॉक्टर उज्ज्वला हाके. काका नमस्कार. मी डॉक्टर योगेश पाटील, धुळ्याला असतो. 2003 पासून आयुर्वेद पंचकर्माचं प्रॅक्टिस करतोय आणि आदरणीय गोपछडे सरांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्राचं सहसंयोजक पदाचा कार्यभार सांभाळतोय. धुळे महानगरपालिकेच्या फूड हॉस्पिटलला मागच्या 1 वर्षापासून मी कोऑर्डिनेटर पण आहे आणि सरांच्या मार्गदर्शनात सगळी काम आम्ही उत्तर महाराष्ट्रातला सांभाळतोय. बाकी सगळ्यांचे मी व्यक्त करतो. उज्ज्वला हाके यांच्या नंतर आपला परिचय संपन्न होईल. नमस्कार सर. मी डॉक्टर उज्ज्वला हाके. मी BMS MD आहे. पुण्यात प्रॅक्टिस करते आणि आयुर्वेद विभागाची महाराष्ट्राची मी संयोजक म्हणून काम पाहते. आपण बैठकीला सुरुवात करू काका आपण? हो हो अगदी. केळकर सर आपण आहात बैठकीत? आपल्याला ऍक्सेस मिळालाय धनंजयजी? केळकर सर आमचा आवाज येतो आपल्यापर्यंत? धनंजय जी आपका माइक अनम्यूट करिए, आपको एक्सेस दिया गया है. स्वप्नील नमस्कार. 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 मला व्यवस्थित आवाज ऐकू येतोय? माझा आवाज नीट येतोय ना? ते आपली परवानगी असेल तर बैठक सुरू करतो आम्ही. सुरू करूया. स्वप्नील जी बैठक सुरू करा. जय श्री राम. नमस्कार. एक मिनट एक सबके लिए इंस्ट्रक्शन है. आप सबका टर्न आएगा वो टाइम पे ही आप आपका माइक अनम्यूट करिएगा. अदरवाइज प्लीज कीप योर माइक्रोफोन ऑन म्यूट. थैंक यू. ओके विवेक जी. जय श्री राम. नमस्कार. भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आयोजित कोरोना विषय मार्गदर्शन व सुसंवाद बैठकीमध्ये मार्गदर्शक म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान पद्मभूषण विख्यात सर्जन डॉक्टर अशोकरावजी काका कुकडे सर, जे की भूतपूर्व क्षेत्रीय संघचालक व आपल्या विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक आहेत. यासोबतच दुसरे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ जे की कोरोना विरोधातील जलनीतीचे प्रणेते आहेत व दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक आहेत असे डॉक्टर धनंजयजी केळकर सर, आपल्या भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश संयोजक डॉक्टर अजितजी गोपछडे सर व सेवा स्वभाव अपना हम नित्य ही स्मरेंगे या भावनेने दिवस रात्र कार्य करणारे भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, आज मी डॉक्टर स्वप्नील मंत्री प्रदेश समन्वयक या बैठकीमध्ये आपल्या सर्वांचे शब्दसुमनाने मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज आपल्यासाठी एक खूप मोठी सुवर्ण संधी आहे की हे 2 जगविख्यात व्यक्तिमत्व
आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत व हे सुसंवाद व मार्गदर्शन पुढील वाटचालीसाठी आपल्याला स्फूर्तिदायी व प्रेरणादायी निश्चितच ठरेल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि आपल्या वैद्यकीय आघाडीचे प्रदेश संयोजक डॉक्टर अजितजी गोपछडे सर यांना या बैठकीचे प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर स्वप्नील मंत्रीजी. आदरणीय पद्मभूषण डॉक्टर अशोकरावजी कुकडे काका व या बैठकीस उपस्थित असलेले दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक व ज्यांनी या कोरोनाच्या संकट काळामध्ये एक चांगल्या प्रकारे लढा देऊन महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एक उत्कृष्ट अशा पद्धतीचं एक मॉडेल उभं केलं, ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ डॉक्टर धनंजयजी केळकर आणि माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनींनो, सगळ्यांची नावं घेणं शक्य नसल्यामुळे मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. गत अनेक वर्षापासून भाजप वैद्यकीय आघाडीचं जे संघटनात्मक आणि सेवाविषयक कार्य महाराष्ट्रातील जिल्हा पातळी, तालुका स्तरीय, विभाग स्तरीय, प्रदेश स्तरीय रचनेच्या माध्यमातून सतत कार्य आपलं चालू आहे. आमच्या सर्व सहकारी बंधू आणि भगिनी यांच्या सहकार्याच्या बळावरच हे उत्तम कार्य चालू आहे. कारण एकटा अजित गोपछडे काम करून उपयोग नाही, तर त्याच्यासोबत एक टीम काम करावी लागते. तर त्यामुळे सर्वप्रथम मी माझ्या टीमचं, प्रदेशाचं टीम असेल, विभागाचे असेल, जिल्ह्याचे असेल आणि तालुक्याचे असेल आणि सगळ्या विंगचे जे प्रमुख आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या संघटनेचा विस्तार वाढवण्यास आम्हाला अतिशय मोलाची मदत केलेली आहे. गत वर्षभरापासून कोरोनाच्या संकट काळामध्ये माझे सर्व सहकारी, त्यामध्ये डॉक्टर्स आहेत, पॅरामेडिकल्स आहेत, फार्मासिस्ट आहेत, डेंटिस्ट आहेत, टेक्निशियन्स आहेत, नर्सेस आहेत व मेडिकल क्षेत्रातील वैद्यकीय विद्यार्थी देखील आहेत. हे सगळेजण अतिशय प्रामाणिकपणे सेवावृत्तीनं आपलं हे सेवा कार्य करीत आहेत. एकूण महाराष्ट्रामध्ये आपण संघटनात्मक दृष्टीने 7 विभाग केलेले आहेत. या सर्व पॅथीचे म्हणजे आयुर्वेद, होमिओपॅथी, मॉडर्न मेडिसिन, डेंटिस्ट आणि युनानी अशा सर्व प्रकारची जी मंडळी आहेत यांनी यामध्ये अंतर्भूत होऊन त्यांच्यासोबत सर्व संघटना, फार्मसिस्ट संघटना असेल, पॅरामेडिकलच्या संघटना असतील, टेक्निशियन्सच्या काही संघटना आहेत, रेडिओग्राफरच्या संघटना आहेत. आता आम्ही नर्सेस स्टुडंट्स विंग आणि नर्सेस मध्ये पण मीरा भाईंदर पासून आम्ही सुरुवात केलेली आहे. हे सगळेजण गेल्या वर्षभरापासून अतिशय तन्मयतेने आणि अतिशय प्रामाणिकपणाने काम करीत आहेत. यामध्ये सर्व विभागामध्ये सर्वसामान्य जनतेला संघटनेच्या समन्वयाने ऑक्सिजनचा बेड असेल, व्हेंटिलेटर असेल, इंजेक्शनची उपलब्धता असेल, त्यानंतर ॲम्ब्युलन्सच्या संदर्भातले काही विषय असतील, रक्तदानाच्या संदर्भातील काही विषय असतील, अनेक प्रकारचे जे मानसिक सबलता वाढण्याच्या दृष्टिकोनातून समुपदेशनाचे जे विषय असतील, कारण डॉक्टरांची मानसिकता दिवसेंदिवस थकत चाललेली आहे, त्यामुळे एकमेकाला बळ देणं, एकमेकाचा आत्मविश्वास वाढवणं, अशा अनेक विषयामध्ये राज्यातील आमचे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी एकमेकाला हातात हात घालून एक समन्वयाने आणि यशस्वीपणाने ते आपण वाटचाल करीत आहोत. राज्यभरामध्ये आपण दोघांना सांगायला आम्हाला अतिशय अभिमान वाटतो की एकूण गत 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये आमची 3500 पदाधिकाऱ्यांचे एक संघटन समन्वय आणि सुसंवादाच्या माध्यमातून उभे राहिलेले आहे. आणि हे सगळेजण राजकारणापेक्षा सेवेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पद्धतीने समाजाच्या अंतिम टोकापर्यंत, जे आपण पंडित दीनदयाळजींनी जो नारा दिला अंत्योदयाचा, त्या पद्धतीने प्रत्येक जण या पद्धतीने काम करण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. यामध्ये मला माननीय काकांना आणि धनंजयजींना सांगायला अतिशय अभिमान वाटतो की या 3500 पदाधिकाऱ्यांपैकी आपल्या 68 जिल्हे आहेत. आपण शासकीयपेक्षा आम्ही भारतीय जनता पार्टीचे 68 जिल्हे केलेले आहेत. या 68 जिल्ह्यामध्ये जिल्हाशः 20 असे एकूण आम्ही 1180 राज्य विभाग, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांची एक सेंट्रल वॉर रूम आम्ही संपूर्ण 7 विभागाच्या सगळ्या विभाग केंद्राच्या ठिकाणी कार्यरत केलेले आहे. आणि हे सर्वजण एकमेकाशी मुंबईच्या आमच्या सेंट्रल वॉर रूमला हे जोडल्या गेलेले आहेत. आणि महिन्याभरापासून गेल्या या दुसऱ्या लाटेमध्ये ही सर्व मंडळी सेवा कार्याच्या दृष्टीनं अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.
यामध्ये आम्हाला महाराष्ट्रातील तमाम वैद्यकीय क्षेत्रातील जे वैद्यकीय विद्यार्थी आहेत यांचं आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे. ही सर्व मंडळी आपल्या लसीकरणाच्या विषयामध्ये, लसीकरण ड्राईव्ह या विषयामध्ये तन्मयतेने आणि प्रामाणिकपणाने ही सगळी काम करत आहेत. यामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्याबद्दल मला या विद्यार्थिनींचं विशेष कौतुक या प्रसंगी करायचं आहे. आपल्यास अजून एक विशेष बाब सांगायची म्हणजे आम्ही कुठल्याही टीव्ही चॅनलवर, आम्ही कुठल्याही प्रसार माध्यमामध्ये, आम्ही कुठल्याही वर्तमानपत्राच्या जाहिरातबाजी न करता हे सगळं काम करीत आहोत. आणि प्रत्येक जिल्ह्यातील व प्रत्येक तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आशीर्वादाने आणि पुण्याईने व स्वयंसेवकांच्या मदतीनेच हे कार्य आमचे चालू आहे. हे विशेषतः इथे नमूद करण्यास मला अतिशय अभिमान वाटतो. अजून एक यामधील महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जे राज्यभरातलं जे काही सेवा कार्य चालू आहे ते माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय आमचे पालक गिरीशजी महाजन, मुंबईचे अध्यक्ष माननीय मंगलप्रभाजी लोढा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर यांचं देखील आम्हाला या विषयामध्ये वेळोवेळी पाठबळ आणि वेळोवेळी आत्मविश्वास वाढवणं, धैर्य देणं, कुठल्या विषयाची अडचण आली तर शासनापर्यंत त्याचा समन्वय करणं, केंद्र शासनापर्यंत समन्वय करणं, या विषयात देखील या चौघाही पाची नेत्यांनी व महाराष्ट्रातील सर्व जी कोर टीम आहे भारतीय जनता पार्टीची, या सगळ्यांची नावं घेणं इथे शक्य नाही, पण त्या त्या विभागातील नेत्यांनी, त्या त्या ठिकाणच्या खासदारांनी आम्ही एक 6 जणांचं मार्गदर्शक मंडळ केलंय. त्या मार्गदर्शक मंडळामध्ये सगळे खासदार हे डॉक्टर आहेत. हे वेळोवेळी आम्हाला केंद्र शासनाकडून येणारी मदत, राज्य शासनाकडे नेणारे प्रश्न या विषयामध्ये देखील आम्हाला नेहमी मदत करतात. शेवटी जाता जाता मला एवढंच सांगायचंय की आजच्या या बैठकीमध्ये आमच्या या वैद्यकीय आघाडी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या या संघटनेला वेळोवेळी प्रेरणा देऊन मार्गदर्शन करणारे आमचे आदरणीय पद्मभूषण डॉक्टर अशोकरावजी कुकडे काका यांनी आम्हाला त्यांचा अमूल्य वेळ तर दिलाच, पण वेळोवेळी गेल्या 10 वर्षापासून नव्हे तर माझ्या जीवनाची सुरुवातच डॉक्टर अशोकराव कुकडे काका यांनी केलेली आहे. माझ्या वैद्यकीय जीवनाची सुरुवात देखील काकांनी केलेली आहे. माझ्या रुग्णालयाचं सुरुवातीचं उद्घाटन असेल, माझ्या रुग्णालयाच्या विस्ताराचं उद्घाटन माननीय गोपीनाथरावजी मुंडे, माननीय रावसाहेब दानवे, माननीय गडकरी साहेब, अन्य सर्व राज्यभरातील नेते, परंतु त्या दुसऱ्या विस्ताराचं देखील कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान हे डॉक्टर अशोकरावजी कुकडे यांच्याच उपस्थित होतं. त्यावेळेस ते क्षेत्रीय संघचालक होते. त्यावेळेस माझ्या जीवनाची जी काही जडणघडण आहे ती सगळी काकांच्या मार्गदर्शनाने आणि काकांच्या प्रमुख भूमिकेतूनच माझी जडणघडण आजपर्यंत इथपर्यंत होत आलेली आहे. माझ्या जीवनात ज्या ज्या काही चुका घडत गेल्या त्या वेळोवेळी दुरुस्त करण्याचं काम आणि मला एका गुरुवर्याप्रमाणे माझं मार्गदर्शन करण्याचं काम वेळोवेळी अशोकरावजी कुकडे काका यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या प्रेरणेतूनच आज आमची ही सर्व वाटचाल चालू आहे. या संघटनेची देखील वाटचाल डॉक्टर अशोकरावजी कुकडे यांच्या प्रेरणेतूनच चालू आहे. आणि आज एक दुग्ध शर्करा योग काका तुमच्यामुळे घडून आला. तुम्ही जो माननीय धनंजयजी केळकरांसारख्या एक जगदविख्यात व्यक्तिमत्वाला आमच्यासाठी शब्द टाकला त्याबद्दल आम्ही फार मनापासून आपले आभारी आहोत. कारण धनंजयजी केळकरांना भेटण्याची अनेक दिवसापासून आमच्या सगळ्या विश्वातल्या या वैद्यकीय क्षेत्रातल्या आमचं हे पॉलिटिकल क्षेत्र आहे, परंतु हे सामाजिकतेनं काम करताना प्रत्येक जण म्हणायचे की धनंजयजींचा वेळ कसा मिळवायचा. म्हणून आम्ही युक्ती लढवली आणि वेळोवेळी तुमच्या पाठीमागे आम्ही राहिलो आणि विनंती केली आणि आपण धनंजयजींना सांगितलं आणि धनंजयजींनी या बैठकीत येण्याचं कबूल केलं. आम्ही आमचं भाग्य समजतो की डॉक्टर धनंजयजी केळकर या बैठकीत आले, आम्हाला सगळ्याला मार्गदर्शन ते करणार आहेत. मी मनापासून डॉक्टर धनंजयजी केळकर यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार पण व्यक्त करतो. आणि जाता आता एवढंच सांगतो की या गोरगरीब जनतेची सेवा करण्याचं आणि त्यांचं जीव वाचविण्याचं जे पुण्य कार्य आपल्या सगळ्यांना, आपण या सगळ्या मेडिकल फॅटर्निटीला जे लाभलं आहे ते अतिशय अभिमानास्पद आहे. अशा प्रकारचं कार्य आपण सगळेजण करत आहोत. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो व बळ मिळो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर गोपछडे सर. आपण खूप उत्कृष्टपणे आणि सोप्या शब्दांमध्ये भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचा आतापर्यंतचा लेखाजोखा मांडला, त्याबद्दल आपले धन्यवाद. आता प्रमुख अतिथींच्या परवानगीने सर आम्हाला काही पर्सनल चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न आलेत. भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी आपल्याला काही प्रश्न विचारण्यासाठी
उत्सुक आहे, तर आपल्या परवानगीनं मी सर्वप्रथम डॉक्टर धनंजयजी केळकर सर यांना प्रश्न विचारण्यासाठी डॉक्टर माधुरी शहा, विभागीय सहसंयोजक मुंबई व स्त्रीरोग तज्ञ यांना आमंत्रित करतो. नमस्कार सर, मी डॉक्टर माधुरी शहा, आजच्या बैठकीला उपस्थित डॉक्टर अशोक कुकडे सर आणि डॉक्टर धनंजय केळकर आणि आमचे प्रदेश अध्यक्ष अजितजी गोपछेडे यांच्या परवानगीने एक प्रश्न विचारू इच्छिते की पोस्ट कोविड डिस्चार्ज नंतर सर्व वयोगटातील लोकांनी काय काळजी घ्यावी आणि या काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून सबल आणि चांगली मानसिकता कशी ठेवावी, हा अत्यंत महत्वाचा आता प्रश्न झालेला आहे. कारण की फ्रंटलाईन वर्कर्स आता खूप अंडर स्ट्रेस आहे. त्याचप्रमाणे पोस्ट कोविड डिस्चार्ज नंतर पेशंटही खूप कन्फ्युज असतो की आता काळजी कशी घ्यावी. तर याबाबत आपण जर मार्गदर्शन केलं डॉक्टर धनंजय केळकर तर खूप आम्हाला गाईडलाईन ठरेल. धन्यवाद मॅडम. डॉक्टर राहुलजी कुलकर्णी सर, विभागीय संयोजक ठाणे कोकण कल्याण विभाग व कान नाक घसा तज्ञ. नमस्कार, मी डॉक्टर राहुल कुलकर्णी. मी आमचे प्रदेश संयोजक डॉक्टर गोपछेडे सर आणि समन्वयक डॉक्टर स्वप्नील मंत्री यांच्या परवानगीने सरांना केळकर सरांना प्रश्न विचारतो. सर, जलनेतीमुळे कोविड होण्याचं प्रमाण हे अत्यंत नगण्य नाहीच म्हणावं लागेल. तर आता येणाऱ्या जे म्युकरमायकोसिस आहे, तर पोस्ट कोविड जर जलनेती केली तर हे प्रमाण कमी व्हायची शक्यता किती आहे आणि हेच आपण नॅशनल पॉलिसी म्हणून आपण जलनेती पोस्ट कोविड हे करू शकतो. धन्यवाद सर. डॉक्टर रुपाली धर्माधिकारी मॅडम, डेंटिस्ट व प्रदेश समन्वयक डेंटल विंग. सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. अशोकजी कुकडे काका, डॉक्टर धनंजय केळकर आणि डॉक्टर अजितजी गोपछेडे यांना मी नमस्कार करते. माझा हा प्रश्न आहे की म्युकोरमायकोसिसचा या जीवघेण्या इन्फेक्शन मध्ये प्रिव्हेन्शन आणि डायग्नोसिसच्या अनुषंगाने डेंटल सर्जनचा काय रोल असेल? धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. डॉक्टर प्रशांतजी पाटील सर, अस्थिरोग तज्ञ व विभागीय संयोजक उत्तर महाराष्ट्र. अनम्यूट करा प्रशांतजी. नमस्कार, सर्व मान्यवरांना नमस्कार करतो. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या या कोविड-19 विरोधी जो एक चांगला यशस्वी लढा दिलेला आहे, या रणनीतीचं रहस्य काय हे आम्हाला जाणून घ्यायचं आपल्याकडनं. धन्यवाद सर. डॉक्टर प्रमोदजी कुबडे सर, चेअरमन स्टार ग्रुप ऑफ हॉस्पिटल आणि प्रदेश सहसंयोजक वैद्यकीय आघाडी. कुबडे सर. मी डॉक्टर गोविंदजी भताने यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर प्रमोद कुबडे सरांचा प्रश्न विचारावा. डॉक्टर गोविंदजी भताने, प्रदेश संयोजक डेंटल विंग. नमस्कार सर. या कोविड-19 विरोधात लढ्यातील आपला एखादा चांगला अनुभव आम्हाला ऐकायला खूप आवडेल सर. तो आपण आमच्याशी शेअर करावा अशी विनंती होती सर. धन्यवाद सर. आता आपण डॉक्टर अशोकरावजी कुकडे काका सर यांना प्रश्न विचारण्यासाठी मी डॉक्टर अमोलजी केळकर, मानसोपचार तज्ञ व विभागीय सहसंयोजक पश्चिम विदर्भ यांना विनंती करतो. नमस्कार सर, माझं नाव डॉक्टर अमोल केळकर. सर, असं म्हणतात की मॅन इज अ सोशल ॲनिमल, मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. तर सर, माझा प्रश्न हा आहे की महामारीच्या या काळात आपण सामाजिक कार्य कसं उभारू शकतो किंवा उभारावे, त्याच्याबद्दल सर कृपया मार्गदर्शन कराल. धन्यवाद सर. डॉक्टर नितीनजी भगली, अस्थिरोग तज्ञ व विभागीय सहसंयोजक पश्चिम महाराष्ट्र. भगली सर, अनम्यूट करा भगली सर. म्यूट आहे तुमचा. अनम्यूट करा नितीन भगली सर. अजून झाला नाही. हा, आता झाला.
सर नमस्कार. इथूनच तुम्हाला चरण स्पर्श करतोय सर. तुम्ही माझे गुरूंचे वर्गमित्र, आपला परिचय आहेच आहे. तर सामाजिक कार्य करताना डॉक्टरांनी काय काळजी घ्यावी अशी मला एक तुम्हाला गायडन्स द्यावा असं माझी विनंती आहे. धन्यवाद भगली सर. मी आता डॉक्टर भालचंद्रजी ठाकरे सर, होमिओपॅथी काउन्सिल सदस्य व होमिओपॅथी विंगचे प्रदेश संयोजक यांना प्रश्न विचारण्यासाठी विनंती करतो. मला माननीय डॉक्टर अशोकरावजी कुकडे काका यांना एक प्रश्न विचारायचा आहे. कोरोना उपचारामध्ये सर्वोपॅथीचा रोल कसा महत्वपूर्ण आहे हे कृपया आपण आम्हा सर्वांना सांगावे. धन्यवाद सर. डॉक्टर पूनमजी तिवारी, त्वचारोग तज्ञ व विभागीय सहसंयोजक, मुंबई विभाग. नमस्कार. माझा प्रश्न आहे की भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश कडून भविष्य काळात आपल्याला काय कार्य अपेक्षित आहे? धन्यवाद तिवारी मॅडम. सर्व प्रश्नकर्त्यांचे धन्यवाद. आता आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया. मी आज आपण सर्वजण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहोत असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ व कोरोना विरोधी लढ्यामध्ये एक यशस्वी असं रोल मॉडेल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं उभारणारे असे डॉक्टर धनंजयजी केळकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावे. नमस्कार. सुरुवात करताना प्रथम मी अशोकरावजी कुकडेंचे आभार मानतो, कारण तुम्हा सगळ्यांच्या प्रमाणे ते गुरु आहेत आणि विवेकानंद हॉस्पिटल पासून प्रेरणा घेऊनच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची आणि संजीवनची सुरुवात झाली होती. त्यामुळे काकांना ऍडव्हान्टेज आहे की ते सगळ्या स्टुडंट समोर बोलणार आहे आणि मला डिसएडव्हान्टेज आहे की मी एक गुरु आणि बाकी सगळे गुरुबंधू यांच्या समोर बोलणार आहे. तर सुरुवातपासून पहिल्यांदाच क्लिअर, मी तसा नॉन प्लेइंग कॅप्टन आहे. म्हणजे कसं आहे की मी काही स्वतः कोविड तज्ञ नाहीये आणि तसा मी कधी कुठे आव पण आणत नाही. तुम्हालाही चुकून असं वाटायला नको. कारण असं असतं की आमच्याकडे डॉक्टर समीर जोग म्हणून ICUचे इन्चार्ज आहेत. त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे कोविड जनरल म्हणजे पूर्ण कोविडची निर्णय घेण्याची त्यांच्यावर आम्ही जबाबदारी सोपवली आणि कोविडच्या काळातला दीनानाथ मधला सर्व निर्णय डॉक्टर जोगांनी घेतले. माझा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट होता आणि डॉक्टर परीक्षित प्रयाग आणि भरत पुरंदरे, डॉक्टर गौरी रानडे असे 3 लोक जे इमर्जन्सी रूम आणि इन्फेक्शियस डिसीज सांभाळत होते, त्यांनी कोविडचे सर्व मेडिकल निर्णय घेतले. तर ह्या सगळ्या लोकांच्यामुळं आज दीनानाथचं कोविडमध्ये नाव झालं. माझं फक्त उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणून मला बोलवलंय. म्हणजे मला सगळ्या गोष्टींची थोडी माहिती आहे आणि कुठल्याच गोष्टीची खोलवर माहिती नाहीये, परंतु या सगळ्या गोष्टींना एकत्र आणण्याचं एक दुवा म्हणून मी काम केलं. आणि ज्या वेळेला कोविड संबंधी कोणालाच काही माहित नव्हतं तेव्हा मी त्याच्याबद्दल थोडंफार बोललो आणि एक लोकांना माहिती दिली. तर आजच्या महत्वाच्या विषयाकडे मी वळतो आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यातून येतील असा प्रयत्न करतो. तर सुरुवात आपण करतोय ते आज सिंहावलोकन किंवा ओव्हरव्ह्यू, जो दीनानाथ मंगेशकर मध्ये गेली 13 महिने कोविडचा लढा चालू आहे, त्याचा मी तुम्हाला बर्ड्स आय व्ह्यू किंवा ओव्हरव्ह्यू देणार आहे. मला जेवढं माहिती आहे त्यानंतर कोविड बद्दल तेवढंच तुम्हालाही माहिती होईल अशी आपण अपेक्षा धरूया. तर गेल्या वर्षामध्ये दीनानाथ मध्ये एकूण 12,000 पेशंट्स कोविडसाठी ऍडमिट झाले आणि 8,000 पेशंट्स होम आयसोलेशनला दीनानाथनी घरी मॅनेज केले. असे एकूण 20,000 पेशंट, जे मला असं वाटतं भारतामध्ये किंवा जगामध्ये प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन मध्ये हा सगळ्यात मोठा नंबर असेल. आणि आता मला सांगायला आनंद वाटतो की 1 मेला 10,000 पेशंट दीनानाथ मध्ये ऍडमिट होऊन बरे होऊन घरी जाऊन आज असं म्हणूया की दोघांची आयुष्यभराकरता एक ऋणाची नाळ जुळली असं म्हणायला हरकत नाही. नॉन कोविडला सुद्धा या काळामध्ये दुर्लक्षित करण्यात आलं नाही आणि एकूण 30,000 आंतररुग्ण गेल्या वर्षामध्ये नॉन कोविडचे दीनानाथ मध्ये भरती झाले आणि 16,000 शस्त्रक्रिया नॉन कोविडच्या गेल्या वर्षामध्ये दीनानाथ मध्ये झाल्या. असं खूप मोठ्या प्रमाणावर काम दीनानाथ मध्ये झालं आणि नॉन कोविडचं दुर्लक्ष होऊ नये हा महत्वाच्या मेसेज पासून आपण सुरुवात करूया. तर मेडिसिन, गायनेकॉलॉजी, पीडियाट्रिक्स, कॅन्सर, ऑफ्थॅल्मॉलॉजी आणि ट्रॉमा
या विषयांचं 70% काम गेली वर्षभर चालू राहिलं. मी स्वतः कॅन्सर सर्जन आहे. गेली वर्षभर मी कोविडच्या काळामध्ये कमीत कमी 2 ऑपरेशन दिवसाला आणि बऱ्याच वेळा 3-4 ऑपरेशन दिवसाला गेली वर्षभर 365 दिवस करतोय. त्यामुळे कोविड होत असताना आपल्या कर्तव्याचा विसर जिथं शक्य आहे तिथे न पडून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि जॉईंट, शोल्डर, प्लास्टिक सर्जरी वगैरे असे जे इलेक्टिव्ह सर्जरीचे विभाग आहेत त्यांचं काम गेल्या वर्षभरामध्ये 40% दीनानाथमध्ये झालं. म्हणजे तुम्हाला एक साधारण कोविड किती झाला याची कल्पना यावी म्हणून दीनानाथमध्ये एप्रिल महिन्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 630 रुग्ण एका दिवसामध्ये भरती होते आणि त्या दिवशी ICU मध्ये 130 पेशंट्स व्हेंटिलेटरवर होते. आणि पहिल्या वेव्ह मध्ये म्हणजे सप्टेंबर 20ला सगळ्यात जास्त म्हणजे 440 पेशंट ऍडमिट होते आणि 90 पेशंट्स व्हेंटिलेटरवर होते. त्यामुळे आपल्याला पहिल्या वेव्हची आणि दुसऱ्या वेव्हची तीव्रता आणि त्याच्या काय म्हणू आकारमान हे लक्षात यावं म्हणून मी आकडे सांगितले. आता या लढ्याची सुरुवात होताना सगळ्यात पहिला मुद्दा ज्याच्या माझ्यावर जबाबदारी होती तो म्हणजे व्हिजन, किंवा त्याचं नाव मी मराठीमध्ये दूरदृष्टी आणि दृष्टिकोन ह्याचं एक शब्द करून दूरदृष्टिकोन असा मी शब्द ठेवलाय. म्हणजे दूरदृष्टी आणि दृष्टिकोन जर व्यवस्थित असेल तरच तुम्ही हा लढा पेलू शकता. जेव्हा कोविड भारतामध्ये येण्याची अवस्था होती म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च मध्ये, तेव्हा मी पुण्यातल्या डॉक्टर्स करता एक वेबिनार घेतला होता की कोविड कसा येईल आणि कोविडमुळे समाजाची उलथापालथ कशी होईल. तेव्हा बऱ्याच जणांनी मला वेड्यात काढलं, जे नेहमी काढतातच पण त्याही वेळेला काढलं. आणि त्यांच्यातले एकांनी तर मला आदिशक्तीचा फोटो पाठवला की आदिशक्ती असताना कोविड भारतात येऊ शकणार नाही म्हणून. परंतु आपल्याला मला असं वाटतं असं कळायला हरकत नाहीये की धर्माचं ठिकाण हे आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये महत्वाचं आहे आणि शास्त्राचं ठिकाण हे आपल्या सामाजिक आयुष्यामध्ये महत्वाचं आहे. आणि शास्त्रामुळे कोविड येणार याची खात्री मला कशाने पटली ते मी हे तुम्हाला सांगतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये माझे इटलीमध्ये 2 ENT सर्जन आहेत जे दीनानाथमध्ये ऑपरेशन्स करायला आणि कधी आम्ही इटलीमध्ये ऑपरेशन्स करायला जातो. तर त्यांचे फोन आले की लोंबार्डी नावाच्या जागेवर जो इटलीतला अत्यंत श्रीमंत जागा आहे तिथे रस्त्याच्या कडेला ऑक्सिजन अभावी पेशंट पडलेले आहेत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये आत घेता येत नाहीये आणि हॉस्पिटलच्या दारात तंबू उभारलेला आहे ज्याच्यामध्ये जागा असल्याशिवाय रुग्णाला आत येऊन देत नाही. ते ऐकल्यानंतर माझ्या मनात असा विचार आला की लोंबार्डीमध्ये जर असं होऊ शकतं तर आपल्या पुण्यामध्ये का नाही होणार म्हणून. आणि म्हणून मी सगळ्यांना जागृत करायचा प्रयत्न केला फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा आणि मार्चचे 15 दिवस की आपण या कोविडसाठी तयार राहायला पाहिजे. तो मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये येईल याचं दुसरं एक कारण होतं की 1918 साली जो स्पॅनिश फ्लू आला त्याचं नाव स्पॅनिश फ्लू पडलं कारण तो स्पेनमध्ये खूप पसरला. खरा तो कॅन्सास मधनं आलेला होता आणि तो भारतामध्ये नंतर इतका पसरला की त्याचं नाव बॉम्बे फीवर झालं आणि त्याच्यामध्ये 1.25 कोटी लोक भारतीय मेले त्यावेळी. तर 1.25 करोड लोक एक स्पॅनिश फ्लूनी 1918 साली मारले. तर बरोबर 100 वर्षांनी आज आपण 2018 किंवा 2020 साली त्याच स्थितीला सामोरं जाणार नाही ना ही भीती माझ्या मनात त्यावेळेला निर्माण झाली. आणि मला स्वतःला मृत्यूची भीती वाटत नाही परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू झेपण्याची ताकद आपल्या देशाला नाहीये. म्हणून या कोविड लढ्याचं रणशिंग दीनानाथने फुंकलं. या लढाईसाठी शस्त्र काय वापरणार अशी चर्चा आमची मार्च महिन्यात सुरू झाली. त्याकरता आम्ही असा विचार केला की त्यावेळेला ऑक्सिजन आणि HFNO म्हणजे हाय फ्लो नेझल ऑक्सिजन ही सगळ्यात 2 महत्वाची शस्त्र आहेत असं आम्हाला वाटलं. त्यावेळी कुठलंच प्रभावी औषध नव्हतं आणि त्यावेळी वाटेल ती औषधं दिली जाण्याची पद्धत होती आणि त्यामुळं आम्ही कदाचित महाराष्ट्रातले पहिले आणि पुण्यातले तर निश्चित पहिले हायफ्लो नेझल ऑक्सिजन 29 संख्येने दीनानाथमध्ये सुरू केले. म्हणजे त्यावेळेला दीनानाथला 30 हायफ्लो नेझल ऑक्सिजन होते ज्याच्यातनं साधारणपणे 60 लिटर ऑक्सिजन प्रति मिनिट आणि 200 लिटर हवा प्रति मिनिट त्याच्यामधून जाते. आणि त्याच्यामुळं पहिल्या लाटेच्या वेळी खूप जणांचे जीव आम्ही वाचवू शकलो कारण व्हेंटिलेटरवर गेल्यावर 80% मृत्यूदर आहे. परंतु या HFNOचे रिझल्ट पहिल्या लाटेमध्ये खूप चांगले होते. आणि तिसरं दूरदृष्टिकोन हा होता या कोविडचं भविष्यात काय होणार, जो त्यावेळी विषय होता, दुसऱ्या लाटेच्या वेळी विषय होता आणि आजही आपण 3ऱ्या 4थ्या लाटेविषयी बोलतोय तेव्हा तोच विषय आहे.
त्यामुळं आज आपण जे काही कोविडचं भविष्य याच्याने मी कदाचित शेवट करेन, तो पण फार महत्वाचा विषय आहे असं मला वाटतंय. तर हा जो दृष्टिकोन आहे, जो एक देशाला असायला पाहिजे, राष्ट्राला असायला पाहिजे, शहराला असायला पाहिजे आणि संस्थेला असायला पाहिजे, तो मला असं वाटतं की एक संस्थाचालक म्हणून किंवा आपण रुग्णालयाचे प्रमुख म्हणून किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिशनर म्हणून आपल्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की तो दृष्टिकोन हा व्यापक असावा आणि रिअलिस्टिक म्हणजे सत्याशी नाळ जोडणारा असावा. हा दृष्टिकोनाचा विषय झाल्यानंतर ताबडतोब आम्ही मार्चला आमची पूर्वतयारी सुरू केली. आता पूर्वतयारी हा फार महत्वाचा विषय होता आणि पूर्वतयारीचे 3 भाग होते. एक भाग होता मनुष्यबळ, या संबंधी मी थोडं कुणाचं तरी म्यूट नाहीये, कृपया म्यूट बघून घ्या एकदा. ओके. तर पूर्वतयारीमध्ये 2 महत्वाचे विषय होते. एक होता मनुष्यबळ आणि दुसरं होतं इमारत आणि साधन सामुग्री. तर इमारत जी होती त्याच्या संबंधी आमच्याकडे चर्चा झाली. दीनानाथला एकूण 3 इमारती आहेत, आपण कोणी आला असाल तर. पहिली जी मोठी इमारत आहे अटलजींच्या हस्ते जिचं उद्घाटन झालं, त्याच्यामध्ये 400 पेशंटची सोय होती. दुसऱ्या इमारतीमध्ये कॅन्सर सेंटर आहे, तिथे साधारण 60-70 पेशंटची सोय होते. आणि तिसरी इमारत मोदीजींच्या हस्ते ज्याचं उद्घाटन झालं त्याच्यामध्ये 500-600 पेशंटची सोय आहे. तर आम्ही जेव्हा स्वाईन फ्लू एपिडेमिक 2015 मध्ये ट्रीटमेंट केलेली होती, तेव्हा पुणे शहरामध्ये प्रायव्हेट फक्त दीनानाथनी स्वाईन फ्लूची ट्रीटमेंट केली. तेव्हा आम्ही ही जी मधली बिल्डिंग आहे 60 ते 100 पेशंटची, तिचा वापर केला होता, कारण तो स्वाईन फ्लू एपिडेमिकच तेवढा होता. तर त्या 100 बेड्समध्ये आमचं स्वाईन फ्लूला भागून गेलं. त्यामुळे लोक माझ्या मागे लागले की आपण तीच परत कॅन्सर सेंटरचं कोविड सेंटरमध्ये रूपांतर करूया. तर मी म्हणलं की मला स्पॅनिश फ्लू आणि माझे इटलीतले मित्र काहीतरी वेगळी स्टोरी सांगतायत. आपण आपली पुढची मोठी बिल्डिंग आहे 400 बेडची, ती आपण कोविड करता रिकामी करूया. आणि लोकांचा विरोध पत्करून ती इमारत आम्ही कोविड करता मोकळी केली आणि आज त्याचीच फळं आपल्याला दिसून येत आहेत. तर 4 लाख स्क्वेअर फूट जागा आम्ही कोविड करता गेलं वर्षभर दिलेली आहे. आणि जी कॅन्सर बिल्डिंग होती ज्याच्यावर आम्ही स्वाईन फ्लू मॅनेज केला, तिथे कर्मचाऱ्यांचं विलगीकरण आम्ही केलं. कारण या सगळ्या पॅन्डेमिकमध्ये कर्मचाऱ्यांचा पॉझिटिव्हिटी रेट पण खूप असतो. मग त्यांना आपल्याच हॉस्पिटलमध्ये आपल्याला ऍडमिट करतील का नाही अशी शंका नाही वाटायला पाहिजे. आणि मी हे मुंबई आणि दिल्लीमध्ये बऱ्याच ठिकाणी ऐकलं की डॉक्टरना स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये कॉन्फिडन्स वाटत नाहीये. म्हणून आम्ही कॅन्सर बिल्डिंग ही फक्त आमच्या वर्कर्स करता डेडिकेट केली की त्याच्यामध्ये ते राहतील. त्याच्यानंतर प्रश्न होता साधन सामुग्रीचा, ज्याच्यामध्ये आम्ही 110 बेडची ICU कोविड करता वेगळी केली. 30 HFNO मशीन्स त्यावेळी आणली, आता जवळजवळ 50 HFNOs आहेत. व्हेंटिलेटर्स आम्ही सगळ्यात शेवटचे जे भारतात व्हेंटिलेटर्स विकले गेले म्हणजे मार्च 2020 साली, त्याच्यातले बरेचसे व्हेंटिलेटर्स दीनानाथला आले. आणि ते व्हेंटिलेटर्सची शेवटची फौज म्हणूया आपण, साधारण त्यावेळी आम्ही 16 व्हेंटिलेटर्स घेतले. हे मार्च महिन्यामध्ये जेव्हा कोणीच व्हेंटिलेटरची ऑर्डर देत नव्हतं, ते दीनानाथमध्ये भरती झाले. PPEs आणि मास्क आम्ही मोठ्या प्रमाणावर त्यावेळी आणले आणि औषधं आणि ऑक्सिजनची व्यवस्था ही जास्त सशक्त केली. तर अशा पद्धतीने आम्ही पूर्वतयारी करताना इमारत आणि साधन सामुग्री तयार केली. पण खरी लढाई ही या इमारतीवर किंवा साधन सामुग्रीवर नाहीये. खरी लढाई ही मनुष्यबळावर आहे किंवा डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचारी यांच्या जीवावर खरी लढाई आहे. दीनानाथमध्ये एकूण 4500 लोक काम करतात. त्यातले 4000 लोक कायमस्वरूपी आहेत आणि 500 लोक कंत्राटी आहेत. तर या 4500 पैकी 170 लोक पळून गेले. म्हणजे कोविड झाला आणि लॉकडाऊन लागला तेव्हा आम्हाला अचानक लक्षात आलं की 170 लोक कमी आहेत. याचा आम्हाला अर्थातच काही तोटा झाला नाही, तेवढाच आमचा पगार वाचला. त्यापैकी 100 परत आले. नंतर त्यांना आम्ही अर्थातच सेवेत सामावून घेतलं आणि काहीच बोललो नाही. कारण मार्च एप्रिलमध्ये अशी भयानक दहशत होती की उरलेले लोक राहिले याच्यातच आम्ही खुश होतो. आणि हे 4500 पैकी 70 सोडून बाकी सर्व लोकांनी गेलं वर्षभर काम केलं. आता ह्या लोकांचं मनोबल वाढवायचं आणि टिकवून कसं ठेवायचं हे मोठं चॅलेंज आमच्या समोर होतं. कारण मेडिकल कम्युनिटी ही साधारणपणे घाबरट कम्युनिटीमध्ये अग्रेसर आहे. लोकांच्या जीवनाशी ते शूर असतात, परंतु स्वतःच्या जीवाचा प्रश्न आल्यानंतर त्यांच्यामध्ये फारसं धाडस नसतं, असा आपल्या अनेक ठिकाणचा अनुभव असेल. आमचा हे अनुभव काही वेगळा नसल्यामुळं आम्ही सुरुवातीपासून एक 5 ways to prevent corona, पंचसूत्री अशी पंचसूत्री सुरू केली.
त्यामध्ये सूर्यप्रकाश, मोकळी हवा हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, पण आम्ही 3 महत्वाच्या गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये व्हायटॅमिन डी, व्यायाम आणि जलनेती ह्या तिन्हीचा खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही प्रसार दीनानाथमध्ये केला. आणि मला सांगायला आनंद होतो की दीनानाथ मधल्या प्रत्येक डॉक्टरनी व्हिटॅमिन डी घेतलं. दीनानाथ मधल्या सर्व स्टाफना, मामा, मावश्या, सिस्टर्स, हॉस्पिटल तर्फे आम्ही व्हिटॅमिन डी गेलं वर्षभर पुरवतोय मोफत. त्यानंतर व्यायामशाळा जी दीनानाथमध्ये आहे, दीनानाथमध्ये एक मोठी सुसज्ज व्यायामशाळा आहे. ती बाहेरच्या लोकांकरता कमी आहे, हॉस्पिटलच्या लोकांकरता जास्त आहे. त्याच्यामध्ये योगा सेंटर आहे आणि मोठी व्यायामशाळा आहे. ती व्यायामशाळा गेलं वर्षभर एकही दिवस बंद नाहीये आणि योगा सेंटर गेलं वर्षभर एकही दिवस बंद नाहीये. आणि दीनानाथचा स्टाफ मोठ्या प्रमाणावर योगा आणि व्यायाम गेलं वर्षभर करतोय. आणि जलनेती सगळ्या 4000 लोकांना करायला लावणं मला काही शक्य झालं नाही, पण 1600 लोक जलनेती रेग्युलरली करतात. आणि 4000 मधलं 1600 हे मला पराभव वाटत नसून विजयच वाटतो, कारण जलनेती करायला फार सोपी नाहीये. आणि ज्यांना भीती वाटते नाकात पाणी जायची त्यांच्याकरता ते अवघडच आहे. पुढचा तयारीचा टप्पा होता म्हणजे शिक्षण. कोविड संबंधी त्याला आम्ही सिम्युलेशन असं नाव दिलं. सिम्युलेशन म्हणजे आमच्याकडे एक एज्युकेशन सेंटर आहे. दीनानाथमध्ये 180 पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स दरवर्षी शिक्षण घेतात. तर त्या पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स करता मिळून आम्ही एक सिम्युलेशन लॅब 14व्या मजल्यावर सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये पीपीई किट घालावं कसं आणि काढावं कसं, म्हणजे डॉनिंग आणि डॉफिंग, IV सुरू कसं करावं, इंट्युबेशन कसं करावं, फिजिओथेरपी कशी द्यावी, NIV कसा लावावा, HFNO कसा सुरू करावा, अशा अनेक गोष्टींचं प्रशिक्षण ऑडिओ व्हिज्युअल एड्स वापरून आणि डम्मीज वापरून, आपल्या मॅनेक्विन्स असतात त्या वापरून तिथे शिस्तबद्धरित्या देण्यात आलं आणि त्याचा सर्टिफिकेशन प्रोग्राम आम्ही तयार केला. आणि मी असं म्हणेन की दीनानाथ मधले 80% लोक हे कोविड ट्रीटमेंट करता आता सर्टिफाईड आहेत. मी त्याच्यातला नाहीये, पण 80% लोक त्यात सर्टिफाईड आहेत. मनुष्यबळामध्ये आम्ही 3 फळ्या निर्माण केल्या. पहिली फळी आहे तिला आम्ही तज्ञ फळी किंवा स्पेशालिस्टची फळी असं म्हणतो, ज्यांच्यामुळे ही आज लढाई आम्ही यशस्वीरित्या लढू शकलो. ते कोण स्पेशालिस्ट होते तर इमर्जन्सी रूमचे डॉक्टर्स, ICUचे डॉक्टर्स, इन्फेक्शियस डिसीजचे स्पेशालिस्ट आणि अॅनेस्थेटिस्ट. या चौघांना आम्ही करोनाचे फोरमोस्ट एक्सपर्ट्स म्हणून समोर ठेवलं, कारण जे क्रिटिकल पेशंट्स आहेत त्यांना या चौघांनी ट्रीट केलं. इमर्जन्सी रूम मध्ये काही दिवशी इतकी भयानक परिस्थिती होती की दीनानाथची इमर्जन्सी 30 बेड्सची आहे, म्हणजे 30 पेशंट एका वेळी दीनानाथच्या इमर्जन्सीमध्ये बघता येतात. बाहेरच्या बाजूला जिथे वेटिंगची जागा आहे तिथे ऑक्सिजन पाईपलाईन भिंतीवर लावून 20 पेशंट ऑक्सिजन घेत बसलेले असायचे. म्हणजे एका वेळी 50 नवीन आलेले पेशंट ज्यांना कुठे जागा मिळत नाहीये असे दीनानाथच्या कॅज्युअल्टीमध्ये असायचे. अशा लोकांना तोंड देण्यासाठी इमर्जन्सी रूमची टीम ICU मध्ये गेल्या महिन्यामध्ये एप्रिलमध्ये 130 पेशंट व्हेंटिलेटरवर होते आणि नॉन कोविडचे वेगळे, मी फक्त कोविडचे बोलतोय. अशा लोकांना तोंड द्यायला म्हणून इंटेन्सिव्हिस्टची टीम, ID स्पेशालिस्ट म्हणजे मेडिकल प्रोटोकॉल्स फॉर कोविड ते तयार करणारी टीम, त्यांचे हे आमची पहिली फळी. आणि अॅनेस्थेटिस्ट जे कोड ब्लू, इंट्युबेशन आणि पेशंटना स्टॅबिलाइज करून व्हेंटिलेटरवर पोहोचवणं, तर ही पहिली फळी फार महत्वाची होती. दुसरी फळी होती त्याच्यामध्ये फिजिशियन्स, पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन्स, गायनेकॉलॉजिस्ट आणि पेडियाट्रिशियन असे होते की जे वॉर्डातल्या पेशंटना मॅनेज करत होते. ह्या काळामध्ये पुणे शहरातल्या असंख्य कोविड पॉझिटिव्ह डिलिव्हरीज आमच्याकडे झाल्या. कोविड पॉझिटिव्ह मुलं आमच्या हॉस्पिटलमध्ये आली, जवळजवळ 600 मुलं आली दीनानाथमध्ये. त्या काळामध्ये वॉर्ड सगळे फिजिशियन्सनी मॅनेज केले, पॅथॉलॉजिस्टनी RT-PCR आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू करून दिल्या आणि रेडिओलॉजिस्टनी CT स्क्रीनिंग आणि त्याचं रिपोर्टिंग अत्यंत जलद कसं होईल याची व्यवस्था पाहिली. गेल्या महिन्यामध्ये एप्रिलमध्ये दीनानाथमध्ये 3400 चेस्ट CT स्कॅन झाले. याच्यावरनं तुम्हाला काय मॅसिव्ह वर्कलोड मध्ये या लोकांनी काम केलं आणि स्वतःला सुद्धा धोक्यामध्ये टाकलं त्याची कल्पना यावी म्हणून मी हे आकडे सांगतोय. तिसरी फळी जी होती त्याच्यामध्ये कार्डिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, एंडोक्रायनॉलॉजिस्ट, नेफ्रॉलॉजिस्ट, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट ह्या लोकांनी जेव्हा काम जास्त वाढत गेलं आणि खूप पेशंट झाले तेव्हा फिजिशियनच्या बरोबरीने फिजिशियन म्हणून वॉर्ड्समध्ये काम केलं आणि पेशंट ट्रीटमेंटमध्ये सहभाग घेतला. पेडियाट्रिशियन्सनी ऍडल्ट पेशंटना एप्रिल महिना आणि सप्टेंबर महिना
2 महिने ट्रीट केलं. परत कुणाचं तरी अनम्यूट झालंय, कृपया बघा. पेडियाट्रिशियननी गेले सप्टेंबर महिना आणि एप्रिल महिना कोविड ट्रीटमेंटमध्ये पूर्ण ऍडल्ट फिजिशियन्स बरोबर सहभाग घेतला. आणि सगळ्यात शेवटी चौथी फळी, ज्याच्यामध्ये सर्जरी, ऑर्थोपेडिक, ऑफ्थॅल्मॉलॉजी, डेंटिस्ट्री, ह्या लोकांनी डॉक्युमेंटेशन ऑफ कोविड, डेथ काउन्सिलिंग आफ्टर कोविड, डिस्चार्जेस, म्हणजे पेशंट लवकर घरी जायलाच तयार नसायचे कोविड नंतर, तर त्यांच्याशी जाऊन कन्सल्टंटनी बोलून त्यांना डिस्चार्ज करायला प्रवृत्त करायचं. होम आयसोलेशन ओपीडी चालवायची, फिवर ओपीडी चालवायची, अशी वेगवेगळ्या प्रकारची जमणारी कामं घेतली. मी असं अभिमानाने सांगू शकेन की दीनानाथ हॉस्पिटल मधल्या 4000 पैकी कमीत कमी 3700 लोकांनी तरी कोविडमध्ये वैयक्तिक कोविड पेशंट बरोबर सहभाग घेतलेला आहे. आणि हे सगळं झाल्यामुळंच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेशंट ट्रीट करता आले. आणि आज सुद्धा लोक कॅन्टीन मध्ये बसून गप्पा मारतात, व्यायाम करायला येतात, योगा करायला येतात. आणि सांगायला आनंद वाटतो की पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जून मध्ये आम्ही डॉक्टर्सचा ऑर्केस्ट्रा सुद्धा ठेवलेला आहे. हे सगळं होत असताना आम्ही 65 वयावरच्या डॉक्टर्सना मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये दीनानाथ मध्ये ओपीडी करून दिली नाही आणि त्यांना करोना ड्युटी पण लावली नाही. कारण एवढे 3700 लोक असताना 65 वयावरील लोकांनी त्याच्यामध्ये उडी घ्यायची गरज नव्हती आणि कधी गरज लागलीच नाही. त्यामुळे ही पण एक चांगली गोष्ट आहे की ते सुरक्षित राहिले आणि त्यांना आम्ही अजिबातच करोनामध्ये ह्या पद्धतीने तरी एक्सपोज होऊन दिलं नाही. आता या गोष्टींचा परिणाम काय झाला तर या 4500 पैकी 450 लोकांना कोविड पॉझिटिव्ह टेस्ट आली. म्हणजे 10% लोक या सगळ्या गेल्या वर्षामध्ये कोविड पॉझिटिव्ह टेस्ट झाले. 2-3 लोकांनी ऑक्सिजन पर्यंत जेमतेम मजल मारली. बाकी लोकांना तर ऑक्सिजन सुद्धा लागला नाही. कुणी रेमडेसिवीर घेतलं नाही, कुणी स्टिरॉइड्स घेतलं नाही. बहुसंख्य लोक घरीच होते किंवा सोयी करता हॉस्पिटलच्या बिल्डिंग मध्ये घरच्यांना धोका नको म्हणून राहत होते. हे सगळं होत असताना फक्त 2च लोकांवर सिरियस करोनाची आफत आली. त्यापैकी एक आमचा कार्डियक टेक्निशियन होता, ज्याने आयुष्यात एकही कोविड ड्युटी केली नव्हती. तो कोविडने मेला आणि ती दुर्दैवी मृत्यू आम्हाला सगळ्यांना चटका लावून गेला. कारण कोविडमध्ये फक्त 1 डाऊन अशी आमची स्थिती झाली. पण त्या कर्मचाऱ्यांनी एकदाही कोविड ड्युटी त्याच्या आयुष्यात केलेली नव्हती. त्यामुळे त्याचा कोविड ड्युटीनी मृत्यू निश्चित झाला नाही, परंतु घरून किंवा बाहेरून कुठून त्याला झाला असावा, कारण त्याच्या घरच्या सगळ्यांना पण त्याच वेळी कोविड झाला होता. दुसरे जे होते ते आमचे कन्सल्टंट होते 65+, जे कोविड नाहीच आहे असं म्हणायचे आणि कोविडला इकॉनॉमिक फ्रॉड म्हणायचे. ते म्हणायचे की कोविड नावाचा आजारच नाहीये आणि ते त्यांच्या कन्सल्टिंग मध्ये विदाऊट मास्क काम करायचे आणि त्या आलेल्या सगळ्या रुग्णांना मास्क काढायला व्हायचे. त्यांना आम्ही हॉस्पिटल मधली ओपीडी बंदच केलेली होती आणि कोविडचे पेशंट बघायला परवानगीच नव्हती. पण त्यांची ओपीडी त्यांनी वर्षभर चालवली. ती वर्षभर चालवून त्यांना कोविड या एप्रिलमध्ये झाला आणि त्यांना व्हेंटिलेटर लागला. आमच्या सगळ्यांच्या काळजात धस्स झालं, पण ते त्यातनं बरे झाले. बरोबर 10व्या दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि ऑर्केस्ट्रामध्ये ते आता सतार वाजवून आमच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे ओव्हरऑल मी असं म्हणेन की जे काही आम्ही कोविडसाठी रणनीती आखली ती कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने फार मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरली असं म्हणायला हरकत नाही. आता या कोविड काळामध्ये निर्णय प्रक्रिया कशी झाली त्याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला देणं आवश्यक आहे. तर निर्णय प्रक्रियेसाठी आम्ही एक स्टिअरिंग कमिटी निर्माण केली. ती स्टिअरिंग कमिटीमध्ये एक स्पेशालिस्ट, एक इंटेन्सिव्हिस्ट, एक इमर्जन्सी रूमचा माणूस, एक ॲनेस्थेटिस्ट, एक पिडियाट्रिशियन, एक गायनेकॉलॉजिस्ट, एक नर्सिंग हेड, एक बायोमेडिकल चीफ, अशा पद्धतीचे सगळ्या प्रकारचे लोक होते आणि त्यांनी 2 गोष्टींच्या आधारे सर्व निर्णय घेतले. मी त्याच्यामध्ये होतो गुळाचा गणपती म्हणून, पण ह्या सर्व लोकांनी मिळून निर्णय घेतले, त्याला मी फक्त फायनल स्वरूप देत असे. पहिला होता तो पुरावा आणि निष्कर्षाच्या आधारित घेतलेला निर्णय, जो कोविडमध्ये फार महत्वाचा आहे. पुरावा आणि निष्कर्ष असल्याशिवाय परदेशातली पोपटपंची करू नये असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्याने हायड्रॉक्सिक्लोरोक्विन घ्यायला सुरुवात केल्यानंतर सगळ्यांनीच हायड्रॉक्सिक्लोरोक्विन खायला सुरुवात केली. मी एक दिवशी ऑपरेशन थिएटरला गेलो तर तिथे आमचा स्टाफ काहीतरी गोळ्या वाटत होता. मी त्यांना म्हटलं कसल्या गोळ्या वाटताय, तर ते म्हणलं हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या आहेत. ही एप्रिल 2020 सालची गोष्ट आहे. तर म्हणलं हायड्रॉक्सिक्लोरोक्विन कशाला खाताय? हॅलो, मलेरिया झालाय का? तर मी ते म्हणले नाही, मलेरिया नाही झाला,
पण हायड्रोक्सीक्लोरोक्विन मुळे कोविड होत नाही, कारण त्याच्यामध्ये अँटीव्हायरल प्रॉपर्टी आहे. तर मी म्हटलं त्याला कुठलाच पुरावा नाहीये. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणतात म्हणून वेड्यासारखं करू नका. आणि मी त्यावेळेला मग चौकशी केली, मला कळलं दीनानाथ मधले 3500 लोक हायड्रोक्सीक्लोरोक्विन रोज 400 लोकांच्या मीटिंग घेतल्या आणि 15 मेला फक्त 150 लोक हायड्रोक्सीक्लोरोक्विन घ्यायला लागले. 15 मे पर्यंत 3500 लोकांपैकी 3350 लोकांचं हायड्रोक्सीक्लोरोक्विन मी बंद केलं. आणि त्याच्याकरता मी आणि डॉक्टर समीर जोग आणि प्रयाग या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही खात नाहीये, आम्ही रोज कोविडला एक्सपोज आहोत, तुम्ही कशाला घाबरून खाताय म्हणून. आणि हायड्रोक्सीक्लोरोक्विन जून एंड पर्यंत दीनानाथ मधनं पूर्ण बंद पडलं. त्यामुळे पुराव्याशिवाय कुठलीही गोष्ट स्वीकारायची नाही याची आम्ही सगळ्यांना सवय लावली. दुसरी गोष्ट होती की रॅपिड अँटीजेन टेस्ट, जी अत्यंत उत्कृष्ट टेस्ट आहे. आम्ही दीनानाथ मध्ये 500 पेशंटची रॅपिड अँटीजेन आणि RT-PCR दोन्ही टेस्ट केल्या आणि आम्हाला असं आढळून आलं की रॅपिड अँटीजेन 61% लोकांमध्ये पॉझिटिव्ह आहे आणि त्याच रुग्णांमध्ये 65% RT-PCR पॉझिटिव्ह आहे. म्हणजे रॅपिड अँटीजेन आणि RT-PCR मधला फरक पॉझिटिव्हिटीचा हा फक्त 4% होता. ही मीटिंग झाल्यानंतर आमच्या स्टिअरिंग कमिटीने असा निर्णय घेतला की दीनानाथची फ्रंटलाईन टेस्ट ही RT-PCR असणार नाही, तर रॅपिड अँटीजेन असेल. आणि आमचं कोरियन किट आहे जे उत्कृष्ट किट आहे, त्यामुळे तुमचं जर हातामध्ये लॅबोरेटरी आणि किट कंट्रोल्ड असेल तर रॅपिड अँटीजेन ही बेस्ट टेस्ट म्हणून आम्ही ऍक्सेप्ट केली. तिसरी आम्ही महत्वाची गोष्ट केली म्हणजे सिटी स्कॅन चेस्ट, ज्याच्याबद्दल आज उलटसुलट आपल्याला ऐकायला मिळतं. तर पहिल्यांदा कोविड टेस्ट निगेटिव्ह आली, 35% लोकांमध्ये ती निगेटिव्ह येते. तर डायग्नोसिसचा मग 35% लोकांमध्ये मार्ग काय हा प्रश्न होता की जर 65% पॉझिटिव्ह येतात तर 35% फॉल्स निगेटिव्ह सगळीकडे फिरतात आणि ते कोविड पसरवतात. म्हणून आम्ही सिटी स्क्रीनिंग ऑफ चेस्ट सुरू केलं. त्याचं रेडिएशन डोसेज जे आहे ते 4 एक्सरे चेस्ट एवढं असतं, 300 एक्सरे चेस्ट वगैरे एवढं नसतं. एक्झॅक्टली 4 एक्सरे चेस्टच्या बरोबर सिटी स्क्रीनिंगचं रेडिएशन एक्सपोजर आहे आणि त्याच्यावरून कोविड डायग्नोसिस 81% होतं असं आम्ही आमच्या डेटाच्या द्वारे सिद्ध केलं की जर 500 लोकांची सिटी स्क्रीनिंग केली तर 81% लोकांमध्ये कोविड चेस्ट चेंजेस मध्ये दिसून येतो, ज्याला आपण ग्राउंड ग्लास ओपॅसिटीज म्हणतो, त्या 81% लोकांमध्ये दिसून येतात. पुढे महाराष्ट्र शासनाने 2 महिन्यानंतर हे ऍक्सेप्ट केलं की सिटी पॉझिटिव्ह असलेले पेशंट सुद्धा कोविड पॉझिटिव्ह धरायला पाहिजेत, नाही तर पहिले 5 महिने सिटी पॉझिटिव्ह आणि RT-PCR निगेटिव्हचा एकही पैसा आम्हाला शासनाकडून मिळाला नाही. त्यामुळे ती सुद्धा एक मोठी, आणि ते 2000 रुपयात आम्ही सुरू केली, तीच किंमत एक्झॅक्टली शासनाने पुढे उचलली. पण दीनानाथला डे 1ला म्हणजे जून महिन्यामध्ये 2000 रुपयामध्ये सिटी स्क्रीनिंग आम्ही सुरू केलं. रेमडेसिवीर हे औषध उपयोगी आहे का नाही याचं आमच्या लोकांनी वापरलं आणि त्याचा आम्ही शोध घेतला. आणि त्याच्यानंतर मी अनेक लेक्चर्स मध्ये सांगितलंच आहे, पण परत एकदा डेटाच्या आधारे सांगतोय की रेमडेसिवीर हे मध्यम स्वरूपाचं अँटीव्हायरल आहे आणि अर्ली केसेसमध्ये, सौम्य केसेसमध्ये उपयोगी पडतं. तर जर हायपॉक्सिया नसेल तर रेमडेसिवीर वापरायचं नाही आणि अर्ली हायपॉक्सिया मध्येच ते उपयोगी असतं. 6 दिवसापेक्षा जास्त ते द्यायचं नाहीये आणि व्हेंटिलेटेड पेशंटमध्ये त्याचा 1 रुपयाचा पण उपयोग नाहीये. पण या सगळ्या गोष्टी मी सांगितल्यात, लोकांना पटत नाहीत, पण त्याचा पुरेसा डेटा आमच्याकडे आज आहे. आणि टोसिलिझुमॅब जे औषध आहे त्याचा फारच थोडा उपयोग आहे. 1000 मधल्या 1-2 पेशंटनाच ते वापरायला पाहिजे. ते दुधारी तलवारीसारखं आहे. टोसिलिझुमॅब जर चुकीच्या वेळी वापरलं तर त्यामुळे सेप्सिसहून पेशंट मरतात. त्यामुळे टोसिलिझुमॅब हे यंग पेशंट्समध्ये व्हेंटिलेशन नसताना, IL-6 नावाचा एक पॅरामीटर आहे, तो 5 टाइम्स हायर असला तर आणि CRP 75 पेक्षा जास्त असेल तरच द्या, अशा प्रकारच्या गाईडलाईन्स आम्ही दिल्यात. लोकांना त्या पटल्या, काहींना नाही पटल्या, पण आम्ही अत्यंत कमी प्रमाणामध्ये टोसिलिझुमॅब वापरतो, अत्यंत सांभाळून रेमडेसिवीर वापरतो आणि स्टिरॉइड सुद्धा फार थोडे दिवस वापरतो. आणि हे सगळं पुरावे आणि निष्कर्ष वापरून आमच्या लोकांनी केलेलं आहे. दुसरी जी गोष्ट होती ते आम्ही काही गोष्टी नाकारल्या. आम्ही हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पूर्णपणे नाकारलं. त्याचा करोनामध्ये काहीही उपयोग नाही असं आमचं पूर्वी मत होतं, आजही मत आहे. आयव्हरमेक्टिनचा करोनामध्ये कोणताही उपयोग नाही असं आमचं पूर्वी मत होतं, आजही मत आहे. मी थोडं विनोदाने म्हणतो की मी माझ्या गाई गुरांना आणि कुत्र्यांना गेली अनेक वर्ष आयव्हरमेक्टिन देत आहे आणि त्यांनाच देण्यासाठी ते औषध आहे, पण लोकांना ते पटत नाही. प्लाझ्मा आम्ही त्यावेळी पण नाकारला, आजही नाकारतो. सुरुवातीला सकाळ वृत्त समूह आमच्याकडे आला होता
की सकाळ व दिनानाथ मिळून आपण प्लाझ्मा चळवळ उभारू. तर मी त्यांना म्हटलं सगळं चांगलं आहे, फक्त एकच प्रॉब्लेम आहे, आम्ही अँटी प्लाझ्मा लोक आहोत, त्यामुळे अँटी प्लाझ्मा आणि सकाळ अशी एकत्र चळवळ होऊ शकणार नाही. आणि प्लाझ्मा अजिबात देऊ नये, कारण त्याला लॉजिक नाहीये, बिकॉज इट डज नॉट अफेक्ट सेल्युलर इम्युनिटी, इट ओनली टॉक्स अबाउट ह्युमोरल इम्युनिटी. म्हणून आमचा तात्विक विरोध होता प्लाझ्माला, आम्ही कधीही ते वापरलं नाही. आणि आम्ही अँटीबायोटिक्स उगतच्या उगच देऊ नका याचा खूप आग्रह धरतो. आताच्या म्युकॉरमायकोसिस मध्ये त्याचा पण रोल आहे असं आमचं मत आहे. आता या निर्णय प्रक्रियेनंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे प्रयोगशीलता आणि कॉमन सेन्स हे एकत्र करून काही नवीन प्रयोग करणं. त्याच्यातला आमचा सगळ्यात महत्वाचा प्रयोग होता म्हणजे मॉडिफाईड पीपीई. हा मॉडिफाईड पीपीई काय आहे हे मी एकदा समजावून सांगतो. आमच्या मते पीपीई किट जे चायनामधनं सगळीकडे फोटो आले आणि जगात सगळीकडे दिसले ते एबोला नावाच्या व्हायरससाठीची किट्स होती. कारण एबोला हा बॉडी फ्लुइड्स मधनं पसरतो आणि तो भयंकर घातक असल्यामुळे एबोलामध्ये पीपीई किट घातल्याशिवाय पर्याय नाहीये. परंतु वेड्यासारखं जगामध्ये ते पीपीई किटचं वारं पसरलं, त्याच्यामध्ये अनेकांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. परंतु पीपीई किट ही अनावश्यक आणि गरज नसलेली गोष्ट आहे असं आम्ही सगळ्यात पहिल्यांदा मे महिन्यापासून याची सुरुवात केली. आम्ही त्यातला जो प्लास्टिक झगा होता तो काढून कचऱ्याच्या पेटीत फेकून दिला आणि पुन्हा कधीही बाहेर काढला नाही. पीपीई किट हे फक्त आयसीयू मध्ये इंट्युबेशन करणाऱ्या, व्हेंटिलेशन करणाऱ्या आणि कोविड व्हेंटिलेटेड पेशंटला फिजिओथेरपी देणाऱ्या लोक या 3च लोकांनी वापरायचं किट आहे प्लास्टिकचं जे आहे ते. बाकी सर्वांसाठी आम्ही सर्जिकल गाऊन जो आपण ऑपरेशन थिएटरमध्ये वापरतो तो सुरू केला. हातामध्ये ग्लोव्ज वापरायचे नाहीत अशी पद्धत सुरू केली, कारण ग्लोव्ज वापरले असता आपण ते ग्लोव्ज सारखे प्रत्येक पेशंटच्या मध्ये बदलत नाही आणि एका पेशंटचं इन्फेक्शन दुसऱ्याला पसरवतो. आणि करोनामध्ये जेवढे मृत्यू करोनानी झालेत त्याच्यापेक्षा जास्त मृत्यू सेप्सिसनी झालेत असा माझा मध्यम दावा आहे. त्यामुळे सेप्सिस होऊ नये म्हणून करोनामध्ये जर आपण हातामध्ये ग्लोव्ज घातले नाहीत तर आपण 2 पेशंटच्या मध्ये हात धुतो, ज्याची आपल्याला लहानपणापासून सवय आहे, आणि त्यामुळं इन्फेक्शन एक पेशंट कडून दुसऱ्याकडे पसरत नाहीत. म्हणून आम्ही ग्लोव्ज काढून टाकले. ग्लोव्ज फक्त प्रोसिजरच्या वेळी, पीपीई किट फक्त इंट्युबेशन आणि व्हेंटिलेशन सांभाळणाऱ्या टीमला, आणि बाकी सगळ्यांनी N95 मास्क, चेहऱ्यावर एक हुड आणि सर्जिकल गाऊन. त्या गाऊनच्या मध्ये ते लोक जेवायला जातात, बाथरूमला जातात, अजिबात थकत नाहीत, गाणी ऐकतात, मोबाईल वापरतात, पेशंटला मोबाईलवर त्यांच्या घरच्यांशी जोडून देतात. त्यामुळे दीनानाथ मधलं वातावरण हे अजिबात कुठल्याही जगातल्या इतर रुग्णालयासारखं नाही. अत्यंत हसणारं खेळणारं वातावरण. एक पेशंट मध्ये कोणतरी मला विनंती केली की काही महत्वाच्या किंवा मनाला भिडणाऱ्या गोष्टी सांगा. तर एक शेख नावाचा पेशंट होता, तो इतका ताणामध्ये होता, ही मे महिन्यातली गोष्ट आहे, तो इतका भयंकर ताणाखाली होता कोविडमुळं की त्याच्या मनावर परिणाम झाला. आणि कोविडनी पण थोडासा मेंदूवर परिणाम होतो असा माझा बऱ्याच पेशंटना बघून अनुभव आहे. तर तो अचानक एकदम मधल्या दीनानाथच्या गोलामध्ये पळायला लागला आणि तो स्टाफला एखाद्या ह्युमन बॉम्ब सारखा अशा धमक्या द्यायला लागला की मी तुम्हाला हात लावीन, मी तुम्हाला मिठी मारेन टाईप मध्ये त्याच्या मनात. तर आमचे डॉक्टर जोग गेले, त्यांनी त्याला धरून बसवला खुर्चीवर. जोगाने फक्त सर्जिकल गाऊन आणि माझ्यासारखेच हात होते. त्याला त्याच्या पल्स घेतला, त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला, तो 1 सेकंदामध्ये शांत झाला. तो म्हणला की मी इथं आल्यापासून मला कोणी हातच लावला नव्हता अंगाला, आणि मला तुम्ही अंगाला हात लावला याचा अर्थ मी मरणार नाही अशी माझी खात्री पटलेली आहे म्हणला. आणि त्यानंतर तो अर्थातच 5-6 दिवसातच बरा होऊन घरी पण गेला. पण म्हणजे आपण इतकं असं काहीतरी वेड्यासारखं पीपी घालून पेशंटना आपल्यापासून तोडलेलं आहे की पेशंटना डॉक्टर कोण आणि यमदूत कोण याचा अंदाजच कळत नसेल. आमच्यातलं एक डॉक्टर सगळं मार्च महिन्यातली गोष्ट आहे, सगळं पीपी वगैरे घालून ते हुड घालून आत गेला. तर ते हुड त्यावेळी फॉग व्हायचं. तुम्ही ज्यांनी पीपी घातलेत त्यांना आठवत असेल की ते समोर प्लास्टिकचं हुड ऍक्रिलिकचं आणि आत N95 मास्क, तर सगळी ती वाफ कुठून तरी बाहेर जाते आणि ते हुड सगळं फॉग होतं. तर हा आमचा डॉक्टर आत गेला आणि एका माणसाशी 5-7 मिनिटं बोलला. नंतर पेशंटने हाक मारली की डॉक्टर तुम्ही आरशासमोर उभं राहून बोलताय, मी इकडे बेडवर आहे साईडला म्हणून. तर अशी परिस्थिती सुद्धा लोकांची होत होती. आणि आपल्याला असे पीपी घालून थकलेले लोक दिसत असतील तर ते सर्व पूर्ण दीनानाथ मधनं आम्ही बंद पाडलं. दुसरी महत्वाची आम्ही गोष्ट बंद पाडली म्हणजे स्टाफ आयसोलेशन ड्युरिंग कोविड ड्युटी. म्हणजे कोविड ड्युटी चालू असताना घरी जाऊ नका. ससूनला ते काय करत होते, 7 दिवस कोविड ड्युटी, 7 दिवस कोविड ड्युटी
ह्याच्यात राहून करायची, ससूनमध्ये राहून हॉटेलमध्ये राहायचं. नंतरचे 7 दिवस त्यांनी जाऊन हॉटेलवर विश्रांती घ्यायची आयसोलेशन मध्ये, आणि 14व्या दिवसानंतर RT-PCR करून ते घरी जायचे. तर हा जो काही भीती किंवा काय बावटपणा होता तो आम्ही एप्रिल महिन्यापासून पूर्ण बंद पाडला. आमचे सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी कोविड ड्युटी करून सरळ घरी जाऊन झोपत होते, आपल्या बायका मुलांमध्ये मिसळत होते. त्यांच्या वृद्ध आई वडिलांना त्यांनी दुसरीकडे शिफ्ट केलेलं होतं, आणि सर्व आनंदामध्ये राहून गेलं वर्षभर. आमचा कुठलाही कोविड वॉरियर थकलेला दिसणार नाही तुम्हाला, कारण त्याला जर तुम्ही असं हॉटेलवर 14 दिवस ठेवलं तर त्या हॉटेलमुळे तो थकलेला दिसायला गेला अशी शक्यता आहे. कारण तिथे जेवण असं बाहेर आणून ठेवतात, तिथे लॉन्ड्री करायला कोणी नसतं. आपल्या ससूनमध्ये तर एक गंमतशीर पद्धत होती, ते 7 N95 मास्क द्यायचे, आणि तो मास्क कसे ते लोक धुवून वाळवत ठेवायचे बाहेर, का उन्हामध्ये वाळवत ठेवायचे न धुता, आणि तो वाळवलेला मास्क 3ऱ्या दिवशी परत घ्यायचे वगैरे. अशा विनोदी पद्धती मी ठिकठिकाणी बघून आल्यानंतर ते सगळं आम्ही बंद पाडलं. रोज नवीन मास्क घ्यायचा, मधल्या काळात जेवायचं, फिरायचं, आणि स्टाफनी नॉर्मल माणसासारखं राहायचं. ते त्यांची कोविड ड्युटी संपल्यानंतर आंघोळ करून दीनानाथच्या नॉन कोविड साईडला सुद्धा राऊंड यायला लागले. इतकं साधं वातावरण हॉस्पिटलमध्ये होतं. तिसरी जी आम्ही नवीन गोष्ट केली त्याच्यामध्ये रूम सेमी प्रायव्हेट रूम मध्ये कन्वर्ट केली. याचे 2 फायदे झाले. एक, पेशंट जो एकटा असायचा प्रायव्हेट रूम मध्ये त्याला फार भीती वाटायची आणि तो घाबरायचा, आणि दुसरं, पेशंटचे बेड्स कमी पडायला लागले. पेशंटचे बेड्स कमी पडत होते, ते आमची जी कॅपॅसिटी 400 होती ती आम्ही 650 पर्यंत हे वाय कनेक्टर्स वापरून वाढवली. त्यामुळे त्याला पण आमच्या दृष्टीने फार महत्व होतं. त्याच्यानंतर आम्ही एक ॲक्रेलिक बॉक्स निर्माण केली हॉस्पिटलमध्ये बायोमेडिकल डिपार्टमेंटनी, ज्याच्यामुळे इंट्युबेशन करताना अॅनेस्थेटिस्टना धोका होऊ नये. आणि सगळ्यात शेवटचं आम्ही प्रयोगशीलता किंवा अडॅप्टेशन मध्ये आधी आम्ही HFNO पहिल्या लाटेत वापरत होतो. कोणाच तरी आवाज येतोय, म्यूट झालं की मी बोलायला सुरुवात करतो. तुमचा म्यूट झालाय केळकर सर, तुमचा म्यूट झाला. नाही, माझं मी उघडलंय, पण कुठले तरी म्युझिकचे आवाज येतात म्हणून मी थांबलो होतो. ओके, विवेक ठक्कर जी आप ध्यान दीजिए. तर HFNO पासून आम्ही दुसऱ्या लाटेमध्ये NIV ला शिफ्ट झालो, कारण HFNO ला 60 लिटर ऑक्सिजन मिनिटाला लागतो, NIV ला 15 लिटर लागतो. त्यामुळे या दुसऱ्या लाटेमध्ये जेव्हा ऑक्सिजनची स्थिती भयंकर क्रिटिकल झाली तेव्हा सर्व HFNO आम्ही बंद केले, आणि त्याची जागा सर्व NIVनी किंवा नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटर्सनी घेतली. अशा प्रकारे बदलणारी रणनीती हा सुद्धा या लढ्याचा एक महत्वाचा भाग आहे. पुढची गोष्ट आली की आम्ही सर्व्हायव्हल करता काही पॅरामीटर्स आमच्या हॉस्पिटलमध्ये डेव्हलप केले. तुम्ही डॉक्टर्स आहात, तुम्हाला सगळ्यांना माहिती सांगतो. सिटी स्कोअर जो आहे तो जर 8 पेक्षा कमी असेल तर फक्त 2% मृत्यू दर आहे, 98% लोक बरे होतात. 8 ते 15 असेल तर फक्त 8% मृत्यू दर आहे, 92% लोक बरे होतात. आणि जर तो 16 पेक्षा जास्त असेल तर 25% मृत्यू दर आहे आणि 75% लोक बरे होतात. हे आम्ही आमच्या सर्व डॉक्टर्स पर्यंत पोहोचवलं आणि पेशंट्सना त्या दृष्टीने निर्णय घ्यायला सुरुवात केली. एक PF रेशो म्हणून आहे, म्हणजे PO2 रेशो म्हणजे रक्तातला ऑक्सिजन डिवायडेड बाय FiO2 म्हणजे हवेतला ऑक्सिजन. तो रेशो जर 150च्या वर असेल तर सर्व्हायव्हल चांगलं असतं व्हेंटिलेटरवर, अशा निष्कर्षाप्रत आम्ही आलो. आणि एज कोमॉर्बिडिटीचा आम्ही एक फॉर्म्युला तयार केला. अशा प्रकारे कोण वाचतील आणि कोण वाचणार नाही याची एक यंत्रणा आम्ही ICU मध्ये उभी केली. आणि मग जे वाचतील असं वाटलं त्यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं, आणि त्याच्यामुळे दीनानाथचा मृत्यू दर कमी व्हायला आम्हाला उपयोग झाला. ऑक्सिजन युजेज किती होता याबद्दल मी थोडीशी माहिती देणार आहे, कारण आज ऑक्सिजन वॉर आपल्या देशामध्ये घोषित चाललेला आहे आणि राज्य ऑक्सिजनसाठी भांडतायत. तर दीनानाथ मध्ये ज्या दिवशी 630 रुग्ण ऍडमिट होते आणि 130 पेशंट व्हेंटिलेटर मध्ये उभं होते, तेव्हा 10 टन ऑक्सिजन एका दिवसाला आम्ही वापरत होतो. एका दिवसाला 10 टन. त्याच दिवशी ससूनमध्ये 550 पेशंट ऍडमिट होते आणि 110 पेशंट व्हेंटिलेटरवर होते. त्यांचं ऑक्सिजन कन्झम्पशन 35 टन होतं. ते छापलेलं तुम्हाला कुठेही गेलात तर वाचायला मिळेल. तर जिथे ससूनमध्ये 550 पेशंटना 35 टन ऑक्सिजन वापरत होते, तिथं आम्ही 630 पेशंटना 10 टन ऑक्सिजन वापरत होतो. त्याच्याकरता ऑक्सिजन ऑडिट्स, ऑक्सिजन स्मार्टनेस, ऑक्सिजन इंजिनिअरिंग
अशा अनेक घटना आम्ही सुरू केल्या. त्याचे ऑक्सिजन ऑडिट होतं ते महाराष्ट्र सरकारने सुद्धा पुढे त्यांच्या सगळ्या ठिकाणी सुरू केलं आणि मला असं वाटतं की भारतामध्ये सगळीकडे ते असायला पाहिजे. पुढची गोष्ट एक त्याच्यामधली आता मी सांगणार आहे म्हणजे म्युकॉरमायकोसिस बद्दल मी थोडंसं बोलणार आहे, कारण आता म्युकॉरमायकोसिसचं एपिडेमिक चालू आहे. दीनानाथ मध्ये गेल्या महिन्यामध्ये 55 म्युकॉरचे ऑपरेशन झालेले आहेत आणि गेल्या आठवड्यापासून रोज 5 म्युकॉरचे ऑपरेशन्स होत आहेत. तर दीनानाथ मध्ये जे एकूण 20,000 पेशंट ट्रीट झाले त्यापैकी 4च फक्त लोकांना म्युकॉर आतापर्यंत झाला आणि त्या 4 लोकांना म्युकॉर होण्याचं मेन कारण होतं त्यांना बराच काळ म्हणजे जवळजवळ 4 आठवडे स्टिरॉइड्स लागली. त्यामुळे आम्ही निष्कर्षाप्रत आलोय की कोविड या तीनही गोष्टी जिथे एकत्र येतात 99% वेळा त्यांच्यामध्ये म्युकॉर होतो. म्युकॉर हा आपल्या चारी बाजूला आहे. म्युकॉर पाण्यात असतो, म्युकॉर हवेमध्ये असतो, म्युकॉर छतावर थोडीशी ओल आली तर तिथे असतो, म्युकॉर एअर कंडिशनिंग म्हणून येऊ शकतो, म्युकॉर असतो. आणि तो आपल्यामध्ये येण्याचं मुख्य कारण जे कॅन्सरचे पेशंट जे स्टिरॉइडवर असतात त्यांना फार रेअरली म्युकॉर होतो. त्यामुळे सर्व एकत्र आलं तरच म्युकॉर होतो. म्हणून आम्ही सगळ्यात महत्वाची सूचना आपल्या सगळ्यांना देतो की ऑफ ऑक्सिजन ऑफ स्टिरॉइड्स, म्हणजे ज्यांचा ऑक्सिजन बंद होईल त्यांची स्टिरॉइड्स बंद व्हायला पाहिजेत. बरेच फिजिशियन्स डिस्चार्ज केल्यानंतर सुद्धा 8-8, 10-10 दिवस स्टिरॉइड्स लिहून देतात, कारण टेपर करण्याच्या सवयीमुळं त्यांचं असं होतं. आपलं आजूबाजूचं वातावरण स्वच्छ ते आयदर 1 तास उकळून गार केलेलं पाणी किंवा स्टराईल वॉटर, त्याच्यामध्ये मेथिलीन ब्लू वगैरे टाकू नका, कारण मेथिलीन ब्लू हा काही फार चांगला फंगीसाइडल एजंट नाहीये. चांगले फंगीसाइडल एजंट्स आहेत साबण पाणी, अल्कोहोल आणि 1 तास पाणी उकळलं तर फंगस मरतो. त्यामुळे स्पोर्स मारायला मला वाटतं की ग्रामीण भागामध्ये सगळ्या ठिकाणी 1 तास उकळलेलं पाणी आपल्या ह्युमिडिफायर्स स्वच्छ ठेवा. आपल्या आजूबाजूला सायनुसायटिस काय झालंय? हॅलो, मी बोलू ना? कंटिन्यू आपका नेटवर्क बीच में वीक हुआ था. नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय. ठीक, आता ऐकू येतंय? हा बोला, आता बोला. ठीक. हा येतंय, ऐकू येते, बोला सर. ठीक. तर आपण मला वाटतं म्युकॉरवर होतो ना, डोक्यात एक मिनिट लिंक तुटली. ठीक आहे. तर हे जे म्युकॉर करता जर दात दुखायला लागला, पॅलेटल पेन म्हणजे टाळूला दुखायला लागलं किंवा सायनुसायटिसची लक्षण दिसली तर सस्पेक्ट इमेजिंग करणं गरजेचं आहे. अशा पेशंटनी सिटी स्कॅन MRI करायला पाहिजे, त्याच्यावर म्युकॉरचं डायग्नोसिस होतं. सहसा तोंडा हे फार ऍडव्हान्स म्युकॉरचं लक्षण आहे. आपल्याला त्याच्या आधी ओळखायचंय. त्याचा दात निखळणे या गोष्टीकडे कृपया सगळ्यांनी नावाचा एक म्युकॉरचा स्पीसीज आहे जो आम्ही 15 सॅम्पल्स चेन्नईला पाठवून कन्फर्म करून घेतलाय आणि तोच आपल्या सगळ्यांमध्ये दिसून येतो. मी आता शेवटाकडे यायला लागलेलो आहे, त्यामुळे मी असं म्हणेन की पुढचं कोविडचं काय आहे याच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे आता, की कोविड पुढे कुठल्या दिशेने जाणार आहे. तर कोविड याच्या पुढे 2 दिशा घेऊ शकतो. जर सगळ्या जगांनी व्हॅक्सिनेशन केलं तर कोविडचा नायनाट होईल, कारण सर्वांना त्वरित आणि एकत्र व्हॅक्सिनेशनची गरज आहे. हे 3 शब्द परत एकदा सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी सर्वांना व्हॅक्सिनेट लिंक तुटली तुझी परत ऐकू येत नाही आम्हाला. करणे, त्वरित व्हॅक्सिनेट करणे गेलेली आहे की 75च्या पुढचे करा, 5च्या पुढचे करा, सर्वच जण हाय रिस्क आहे. ऐकू येत नाहीये? 1 सेकंड मी चेक करतो. ऐकू येत तुम्ही व्हिडिओ ऑफ करून बोलत राहा सर. जरा इकडे ऐकू येत
हे मला उपचार लावून देतोस? सर म्युकोरमायकोसिसचं पूर्ण कनेक्टिव्हिटीमुळे ऐकून नाही आलंय आम्हाला. हॅलो, आता ऐकू येत आहे? आता ऐकू येतंय, बोला सर. व्यवस्थित. हा, व्यवस्थित बोला. ठीक. तर आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे केळकर सर, आपल्याकडे वेळ आहे तुमच्यासाठी आणि काकांसाठी आपण वेळ वाढवून घेतलेली आहे, त्यामुळे काही काळजी नाही, बोला. बरं. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना वॅक्सिनेट करणं गरजेचं आहे, त्वरित वॅक्सिनेट करणं गरजेचं आहे आणि एकत्र वॅक्सिनेट करणं गरजेचं आहे. जर आपण वॅक्सिनेशन हळूहळू केलं तर म्युटंट्स वॅक्सिनला पराभव करतील आणि जगामध्ये काही गट वॅक्सिनेट होतोय आणि काही गट वॅक्सिनेट होत नाही असं झालं तरी वॅक्सिनचा पराभव होईल. म्हणून एक दिलानी जगातल्या सगळ्या लोकांनी वॅक्सिनेट होणं गरजेचं आहे. हे शक्य आहे का नाही, हे आयडियालिस्टिक आहे का मला माहित नाही, पण जर कोविड घालवायचा असेल तर तेवढा एकच मार्ग आहे. जर हा मार्ग अवलंबला नाही तर कोविड आपल्या बरोबर पुढची 1-2 वर्ष आहे. आणि त्या केसमध्ये ज्या सर्व गोष्टी मी आतापर्यंतच्या सांगितल्या आहेत, म्हणजे याच्यामध्ये इनोव्हेशन आहे, बदल आहेत, डायनॅमिक चेंजेस आहेत आणि कोविड बरोबर राहण्याची गरज आहे, ते आपल्या सगळ्यांना केल्याशिवाय काही पर्याय नाहीये. त्यामुळे इथून पुढून कोविडच्या या 2च दिशा आहेत. एक तर सर्वांनी मिळून कोविडचा पराभव करायचा किंवा कोविड आपल्या सर्वांचा पराभव करेल. तिसरा काही मार्ग जगासमोर नाहीये. तर आता आम्ही काय करतोय दीनानाथ म्हणून तेही सांगतो. आम्हाला आतापर्यंत गेला जवळजवळ 3 आठवडे वॅक्सिन मिळतच नव्हतं. कितीही प्रयत्न करून वॅक्सिनचा डोस आम्ही 27,000 वॅक्सिनेशन्स एप्रिलमध्ये केली आणि एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून आता मेच्या 2ऱ्या आठवड्यापर्यंत एकही वॅक्सिनेशन हॉस्पिटल म्हणून आम्ही करू शकलो नाही. आता 22 तारखेपासून आम्हाला 630 रुपयाला कोविशिल्ड विकत मिळत आहे आणि आम्हाला 36,000 डोसेस हे पुढच्या आठवड्यामध्ये उपलब्ध होत आहेत. आणि हे जर पहिली 36,000ची खेप असेल तर माझी खात्री आहे की यापुढं सर्व भारतातल्या लोकांना मोठ्या प्रमाणावर वॅक्सिनची उपलब्धी होईल. त्याच्यामागे पैशाचंच राजकारण असेल अशी शक्यता आहे, पण निदान आता तो तिढा सुटल्यासारखं मला वाटतंय आणि पुढच्या आठवड्यापासून आमचं लसीकरण मोहीम पुन्हा एकदा जोराने सुरुवात होईल. याशिवाय काही गोष्टी आपण सगळ्यांनी करायलाच पाहिजेत, एक व्यक्ती म्हणून, संस्था म्हणून किंवा समाज म्हणून. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट होती म्हणजे लोकशिक्षण, जी मी वैयक्तिक बऱ्याच प्रमाणावर केली. आम्ही एक पुस्तक लिहिलं करोनासोबत जगताना आणि युट्यूबवर खूप मोठ्या प्रमाणावर करोनाचं लिटरेचर लोकांसाठी उपलब्ध करून दिलं. तर मला असं वाटतं की युट्यूब हे फार प्रभावी माध्यम आहे आणि ते प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा जास्त प्रभावी आहे. त्याचं कारण असं की आपल्याला त्याची सवय नाहीये आणि आपण व्हॉट्सअप आणि याचा जास्त गैरप्रकार आणि गैरव्यवहारच जास्त बघतो. परंतु युट्यूबमध्ये डायरेक्ट आपल्याला जे म्हणायचंय ते हजारो लाखो लोकांपर्यंत जसंच्या तसं पोचतं. त्यामुळं आपण सर्वांनी कोविडच्या शिक्षणाकरता युट्यूबचा वापर केला पाहिजे आणि भविष्यामध्ये सर्वच चांगल्या गोष्टींसाठी केला पाहिजे असं मला वाटतंय. दुसरी गोष्ट म्हणजे संशोधन, जे कोविडमध्ये फार आवश्यक आहे, कारण आपल्याला कायम परदेशाची पोपटपंची करायची सवय लागली आहे. म्हणून आम्ही 5 गोष्टींवर संशोधन केलं. पहिला पेपर जो आम्ही पब्लिश केला तो स्ट्रोक इन कोविड. आमच्याकडे जे पहिले 25 पेशंट पॅरालिसिस किंवा अर्धांग वायू होऊन आले, त्यांचा आम्ही पेपर पब्लिश केला की कोविडमध्ये स्ट्रोक का होतो आणि तो टाळण्याचे काही मार्ग आहेत का. दुसरा जो आम्ही पेपर पब्लिश केला तो नॉन कोविड सर्जरीचा केला. नॉन कोविड सर्जरीची चायनामधनं पहिला पेपर आला होता आणि त्यांचं म्हणणं असं होतं की 30% मृत्यूदर, कोविड असलेल्या पेशंट जर नॉन कोविड पेशंटची सर्जरी झाली आणि त्याला कोविड झाला तर 30% मृत्यूदर आहे म्हणून. तर त्याच्यावर आम्ही पेपर पब्लिश करतोय जो ऑलरेडी गेलाय. आम्ही 16,000 सर्जरीज केल्या आहेत नॉन कोविडच्या कोविड काळामध्ये. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की 70-80 लोकांना तरी कोविड सर्जरी पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये आधी नव्हता पण डिटेक्ट झाला आणि त्यापैकी या 16,000 पैकी फक्त 3 लोकांचा मृत्यू झाला. म्हणजे कोविडमध्ये मृत्यू दर हा सर्जरीमध्ये खूप कमी आहे. आमच्याकडे शेकडो कोविड सर्जरीज झाल्या
त्याच्यामध्ये सिझेरियन सेक्शन, अपेंडिसेक्टॉमी, पेरिटोनायटिस अशा अनेक प्रकारचे आजार होते आणि आता म्युकोरमायकोसिसच्या सर्जरी चालू आहे. त्याच्यामध्ये पण आम्हाला काही मृत्यूदर विशेष दिसून येत नाहीये. त्यामुळे कोविड काळामध्ये सर्जरी घाबरून बंद पडू नये त्यासाठी आम्ही हे संशोधन केलं. म्युकोरमायकोसिसवर 75 म्युकोरमायकोसिसचा पेपर आता तयार होऊन पब्लिकेशनला जातोय. जलनेतीवरचा पेपर आम्ही लिहून तयार केलाय आणि जलनेती फार उपयुक्त आहे. आपल्यापैकी ज्यांनी केली त्यांना काही मी सांगण्याची गरज आहे असं नाहीये, पण जलनेती हे अत्यंत मी ती शोधलेली नाहीये. मी गेली 5 वर्ष योगासाठी ती करत होतो आणि मला असं वाटलं वाचून कॉमन सेन्सनी की ही कोविडमध्ये उपयुक्त पडेल. त्याचा मी प्रसार केला, दीनानाथच्या लोकांना फायदा झाला. तर त्याचा पेपर आम्ही लॅन्सेटसाठी तयार केलाय, तो पाठवतोय. आणि आमचा शेवटचा पेपर हा कोविडचा स्टाफवर परिणाम काय होतो. तर दीनानाथच्या सर्व लोकांचे इंटरव्ह्यू कोविड पूर्वी, कोविडच्या दरम्यान आणि कोविड संपत आलेला असताना, वॅक्सिनेशन नंतर असे आम्ही घेतले आणि त्याचा पण आम्ही पेपर हे करतोय. पण मी असं म्हणेन की या पण गोष्टी आपण सगळ्यांनी केल्या पाहिजेत. त्यामुळे आता मी फार गोष्टी तुमच्याशी बोललोय आणि फार जास्त पण बोललोय गरजेपेक्षा असंही मी म्हणेन. पण मी असं म्हणेन की उथळ पाण्याला खळखळ जास्त असतो आणि मी वरनं बघतोय सगळं काय काय चाललंय हॉस्पिटलमध्ये. अनेक गोष्टी माझ्यासमोर चालल्यात आणि त्या सगळ्या गोष्टींमधले थोडे गोष्टी उचलून मी तुमच्यापर्यंत आणल्यात. ज्यांना ज्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटेल त्यांनी जर संपर्क केला हॉस्पिटलच्या साईटवर किंवा अजित गोपछडेजींकडे तर आम्ही त्याची उत्तरं जरूर तुम्हाला ईमेल, व्हॉट्सॲप ज्या माध्यमांनी शक्य आहे त्याद्वारे पाठवू. आणि मला असं वाटतंय की बहुतेक पोस्ट कोविड केअर काय घ्यायची तेवढं राहिलं तेवढं मी सांगतो आणि संपवतो. पोस्ट कोविड केअर अनेक प्रकारचे आहे. एक म्हणजे कोविड संपल्यानंतर दबंग पद्धतीने दबंग किंवा राधे वगैरे पिक्चर बघितल्यासारखे वागू नका हे पेशंटना पहिलं सांगण्याची गरज आहे की कोविड संपल्यानंतर 1 महिनाभर तरी काळजी घेण्याची गरज आहे. दुसरं, ज्यांना कोणालाही ऑक्सिजन, रेमडेसिवीर किंवा स्टिरॉइड्स दिलेत त्यांना पुढे पण दुष्परिणाम किंवा कॉम्प्लिकेशन्स होण्याचा धोका आहे आणि हार्ट अटॅक्स, स्ट्रोक्स याचं प्रमाण या पोस्ट कोविड झोनमध्ये खूप मोठं असल्यामुळं त्याच्याबद्दल सांगण्याची गरज आहे. मी एवढंच सांगेन की 1-2 पेशंट जे आमच्याच हॉस्पिटलच्या जवळच्या एका आयसोलेशन सेंटरमध्ये राहत होते ना कोविड नंतर, त्यांना हार्ट अटॅक आल्यानंतर रात्रीच्या रात्री हॉस्पिटलला शिफ्ट करून अँजिओप्लास्टी करून आज ते नॉर्मल आहे. त्यामुळे ते वाचू शकतात. म्हणून पोस्ट कोविड ती काळजी घ्या म्हणून सांगणं आवश्यक आहे. पोस्ट कोविड सायकोलॉजिकल सपोर्टची खूप गरज आहे, कारण बऱ्याच जणांच्या घरामध्ये कोणी मेलेलं आहे आणि त्या लोकांवर कोविडची ओरखाडा फार खोलवर आहे. त्यांना सायकोलॉजिकल सपोर्ट आणि आयुष्यात उभं करण्याकरता एक डॉक्टर म्हणून आपली पण जबाबदारी असं मला वाटतं. त्यामुळे ती पण काळजी घ्या. आणि पोस्ट कोविड वॅक्सिनेशन 3 महिन्यानंतर घ्यायचं आहे, पण तुम्ही घ्यायला पाहिजे हे आपल्या सगळ्या पेशंटना कोविडच्या समजावून सांगा. तर माझ्या दृष्टीने कोविडचे सगळ्या काही सूचना ज्या आपल्या पेशंटसाठी आहेत त्या संपल्या. आपण सगळ्यांनी आणि अजितजींनी मला बोलवलं याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद केळकर सर. आपण एकदम चांगल्या पद्धतीनं आपला कोविड विरोधातील लढा आणि आपली जी यशस्वी रणनीती होती त्याबद्दल, प्री कोविड, प्रेझेंट कोविड आणि फ्युचर कोविड याबद्दल आम्हाला उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं, ज्याचा आम्हाला निश्चितच आपल्या दूरदृष्टिकोनाचा व कर्तव्य बजावताना फायदा होईल याच्यात दुमत नाही. मी वैद्यकीय आघाडीच्या वतीनं आपलं आणि आपल्या टीमचं अभिनंदन करतो. यू हॅव डन अ हायली कॉमेंडेबल जॉब. थँक्यू सर. मान्यवर, आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळूया. मी पद्मभूषण प्रख्यात सर्जन डॉक्टर अशोकरावजी कुकडे काका यांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. ऐकू येते? ऐकू येते? हो सर. येते. बराच वेळ गेलाय म्हणून एकदा खात्री करून घेतली. पुरेसा वेळ आहे, बोलायला हरकत नाही. ठीक आहे. तर मित्रवर्य डॉक्टर धनंजय, डॉक्टर अजित आणि अन्य सर्व बंधू भगिनी वर्ग सगळ्यांना नमस्कार. गेल्या तासभर आपण एक अत्यंत सुंदर निवेदन ऐकलेलं आहे. एखाद्या विषयात मन लावून काम केलं तर संकटाचं रूपांतर कशा पद्धतीने होऊ शकतं, नुसतं निवारण नव्हे तर काही नवीन संकल्पना आणि एकूणच समाजाला काही कायमसाठीचा संदेश कसा देता येऊ शकतो
हे आपण सगळ्यांनी डॉक्टर केळकरांच्या या भाषणातून, निवेदनातून अनुभवलंय असं मला वाटतं. मला त्यामुळं काम थोडं सोपं झालंय की अनेक गोष्टी महत्वाच्या त्यांनी सांगून ठेवलेल्या आहेत, उत्तम रीतीने विवरण केलंय. पण अवघड अशासाठी झालंय की मला आता सांगायचं काय हा प्रश्न पडलाय. पण तरी जे प्रश्न माझ्या समोर ठेवलेले आहेत त्याचा परामर्श घेऊन मी काही विषय आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय. हे एक सामाजिक काम आहे हा मला पहिला प्रश्न आलेला आहे की सामाजिक काम म्हणून त्याच्याकडे कसं पाहावं, कसं करावं. तर मला असं वाटतं की आपण सगळेजण काही सामाजिक दृष्टिकोन ठेवून या कामात उतरलेले आहोत. याच्यामधला वैद्यकीय भाग एवढा महत्वाचा आहे तेवढाच सामाजिक दृष्टिकोनाचा भाग महत्वाचा आहे असं मला वाटतं. माझे स्वतःचे व्यक्तिगत आणि त्याचबरोबर डॉक्टर केळकरांचेही गुरु म्हणता येईल, मेंटॉर म्हणता येईल, डॉक्टर आप्पासाहेब पेंडसे आम्हाला नेहमी सांगत असत की मेडिसिन इज द राईट हँड ऑफ गॉस्पेल. गॉस्पेलच्या डिक्शनरीतला अर्थ काय असेल ते असेल, पण त्यांच्याबरोबर मी अनेक विषयी चर्चा केली. वैद्यकीय व्यवसाय हे सामाजिक कामाचं, परिवर्तनाचं एक फार मोठं साधन आहे, संस्काराचं फार मोठं साधन आहे असे ते म्हणत असत. याचं कारण असं की हे काम करत असताना आपण रुग्णाच्या सगळ्यात प्रिय अशा गोष्टीशी जोडलेला असतो, तो म्हणजे जीवन, रोगमुक्ती. आणि त्यामुळे आपण हृदयापर्यंत जाऊन पोहोचत असतो. आणि म्हणून आपण प्रत्यक्ष काम करतोय हेच एक सामाजिक काम आहे. आणि हे करत असताना त्यामुळे स्वाभाविक रीतीने व्यवसायातली निपुणता, सहवेदना, सामूहिकता आणि संघटितरित्या केलेलं न थकता पूर्तता होईपर्यंत केलेलं काम याच्या आधाराने सामाजिक काम यशस्वी होतं. आणि ज्याचं उदाहरण आता आपण पाहिलं, या पूर्ण यशस्वी झालं म्हणता येत नाही, त्याचं कारण आपण अजून त्याच्यातून पूर्ण बाहेर पडलो नाही. पण कसं यशस्वी होऊ शकतं आहे त्या परिस्थितीमध्ये ते दीनानाथ मंगेशकरच्या कामाचं जे निवेदन झालं त्याच्यातून आपण समजू शकतो. त्यामुळे सामाजिक काम करत असताना अशा तऱ्हेची दृष्टी ठेवली आणि विशेषतः नेतृत्व करणाऱ्यांनी डॉक्टर केळकरांनी जो शब्द वापरला त्याचा अवलंब केला की दूरदृष्टिकोन, तर हे सामाजिक काम योग्य त्या पद्धतीने होऊ शकतं निश्चितपणे. आणि आपण सगळे त्याच्यात आता गुंतलेलो आहोत. आजच्या या चर्चेनंतर प्रत्यक्ष अधिक चांगल्या पद्धतीने कसं करायचं, कार्यवाही कशी करायची याचं आपल्याला चांगलं दर्शन झालेलं आहे, दिग्दर्शन झालंय असं मी समजू शकतो. मला दुसरा प्रश्न आहे डॉक्टर भगलींचा की डॉक्टर मंडळींनी हे काम करत असताना काय दृष्टिकोन ठेवावा. फार प्राचीन काळापासून वैद्यकीय व्यवसायात एक प्रमुख तत्व सांगितले गेले, डू नो हार्म. म्हणजे मी चांगलं किती करू शकेन मला माहिती नाही, परंतु मी हार्म तरी करता कामा नये. आत्ता आदर्श काम कसं असावं याचं दर्शन आपल्या सगळ्यांच्या समोर झालेलं आहे. आपल्या दुर्दैवाने आपल्या समाजात आजूबाजूला पाहिलं तर आदर्शापासून फार लांब असलेल्या पद्धतीने कामं चालू आहेत हे लक्षात येतं. मी इथे कोविड कामात बऱ्यापैकी गुंतलोय, अर्थात डॉक्टर केळकरांसारखाच लांबून, पण पाहतोय मी हे तपशीलवार पाहतोय, निरीक्षण करतोय, विश्लेषण करायचा प्रयत्न करतोय. तर अत्यंत मूलभूत वैद्यकीय तत्व सुद्धा पाळली जात नाही असं लक्षात येतं. मग कोविडसाठी म्हणून आवश्यक त्याचा विचार करणं, त्याचं चिंतन करणं, अभ्यास करणं आणि नवीन विषय असला तरी आपला अनुभव समृद्ध करून त्याच्यातून बदल करत राहणं, जे आपण आता ऐकलं डॉक्टर केळकरांच्याकडनं, ते फार कमी ठिकाणी चाललेलं आहे. आणि मग डॉक्टर म्हणून आपण काम करत असताना डू नो हार्म हे जसं तत्व असेल तसा अभ्यास करू, चिंतन करू, आमच्या विषयाशी प्रामाणिक राहू, आमच्या रुग्णाशी प्रामाणिक राहू, आमच्या मनाशी प्रामाणिक राहू, व्यवसायाशी प्रामाणिक राहू. या पद्धतीने जर आम्ही काम केलं तर निश्चितपणे जे काही काम आपण स्वीकारू त्याच्यामध्ये आपल्याला समाधान वाटू शकेल, असं यश आपण मिळवू शकू. मला तिसरा प्रश्न विचारला गेलाय की अन्यपॅथीचं यातलं स्थान काय. एरवी सुद्धा हा प्रश्न विचारला जातो. मी स्वतः अनेक वर्ष आरोग्य भारतीच्या कामात गुंतलेलो आहे की ज्याच्यामध्ये सर्व पॅथी एकत्र आणण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. विवेकानंद रुग्णालयात फार दीर्घकाळ आम्ही पूर्ण वेळ होमिओपॅथी विभाग चालवला, आयुर्वेद विभाग चालवला.
या प्रत्येक पॅथीचं वैद्यकीय व्यवसायात महत्व आहे, कोरोनामध्ये ते असू शकतं. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की कोरोना हा जो आजार आज आपल्याला समोर दिसतोय, जे आव्हान त्यांनी दिलंय ते आपल्या परिभाषेत म्हणायचंय तर इट इज अ ॲक्यूट कॅटास्ट्रॉफिक एपिसोड. आणि त्या दृष्टीने मग आयुर्वेद आणि होमिओपॅथीकडे पाहिलं पाहिजे. आयुर्वेदाच्या बाबतीत आपण नेहमी म्हणतो असं की आयुर्वेद ही जीवन पद्धती आहे, उपचार पद्धती नाही केवळ. जीवन पद्धतीचा उपयोग हा शांततेच्या काळात अधिक असतो. कोरोना न होण्यासाठी त्याचा उपयोग होईल, झाल्यानंतर त्याच्यातून अधिक चांगल्या पद्धतीने बरा होण्यासाठी किंवा आता जे वर्णन केलं पोस्ट कोविड अवस्थेमध्ये त्याचा उपयोग चांगला होईल, मानसिकतेसाठी त्याचा उपयोग चांगला होईल. होमिओपॅथीच्या औषधाबद्दल काही प्रमाणात असंच म्हणता येईल. पहिली गोष्ट केली पाहिजे की या दोन्ही पॅथीचं काही स्थान असू शकतं हे स्वीकारलं पाहिजे. पण त्याचबरोबर ॲक्यूट कॅटास्ट्रॉफिक कंडिशनमध्ये जो अन्यथाही आपला अनुभव आहे की आज जी पाश्चात्य वैद्यकीय पद्धती आहे, किंवा पाश्चात्य शब्द काढून टाकूया, कदाचित आपण लोक पाश्चात्यांपेक्षाही त्याच्यात पुढे गेलेलो आहोत, जाऊ शकतो, हे आपण डॉक्टर केळकरांच्या भाषणावरनं निश्चितपणे समजलं असेल, ते जाणून घेतलं असेल. त्यामुळे जो शब्द त्यांनी वापरला, जो बाहेरच्या जगात एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन म्हणून वापरला जातो, की आम्ही आमच्याशी योग्य त्या पद्धतीच्या संकल्पना काढून घेऊ, योग्य त्या पद्धतीने विश्लेषण करू आणि ते उपयोगात आणू. पण त्याचा अर्थ असा की आज असलेल्या आधुनिक उपचार पद्धती, विशेषतः इन्व्हेस्टिगेटिव्ह फॅसिलिटीज, ड्रग्स फॅसिलिटीज याचा योग्य त्या प्रकारचा उपयोग करू आणि आमच्या चिंतनाच्या आधारावर, आमच्या अभ्यासाच्या आधारावरती या सगळ्याचा उपयोग करू. त्यामुळे इतर कुठल्याही पॅथी संबंधीचा दुजाभाव न ठेवता त्याचा योग्य त्या प्रकारचा उपयोग करता येऊ शकतो असं मला वाटतं. त्याच्या मर्यादा आणि उपयोग म्हणजे स्कोप अँड ऍप्लिकेशन्स हे आपल्याला या पद्धतीने ठरवता येईल असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न माझ्या समोर आहे तो डॉक्टर पूनम तिवारीने विचारलेला आहे की भाजपा वैद्यकीय आघाडीकडून आपल्या अपेक्षा काय आहेत. मला असं वाटतं की माझ्या समारोपाचा विषय तोच आहे की वैद्यकीय आघाडीकडून अपेक्षा फार आहेत अशासाठी की अजित गोपछडेंच्या नेतृत्वाखाली गेल्या 5-7 वर्षात खूप चांगल्या पद्धतीचं संघटन उभं राहिलेलं आहे. आणि एक आम्ही शिकलेलो निश्चितपणे आमच्या विचारधारेच्या माध्यमातून की समाज जीवनाचा कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल किंवा समाज जीवनात प्रश्न निर्माणच व्हायचे नसतील तर संघटन याला पर्याय नाही. संघटन याचा अर्थ एकत्रेण संगच्छध्वम संवरध्वम संवो मनांसी जानता, म्हणजे आम्ही एकत्र आलं पाहिजे, एकत्र विचार केला पाहिजे, एकत्र कृती केली पाहिजे, सामूहिकता असली पाहिजे. हे संघटन मानणं फार महत्वाचं आहे. ते काम आपण करतो आहोत. आणि मला असं वाटतं की आपण संघटनेचे पाईक, संघटनेचे अवयव, संघटनेचे अंश आहोत. ही सारखी धारणा आपली प्रखर राहिली पाहिजे, प्रभावी राहिली पाहिजे, त्या पद्धतीची वागणूक असली पाहिजे. व्यवसाय म्हणून आपण काम करतोच. एरवी ही व्यवसायासंबंधी गेली अनेक वर्ष बोलत असताना मी म्हणत आलो आहे की आमच्याकडे उत्तम व्यवसायी आहेत पण आमच्याकडे संघटन नाही आमच्या देशामध्ये. म्हणून आमच्या समोर अनेक प्रश्न उभे राहिले सगळ्या समाजजीवनाच्या क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात येतेच. उत्तम डॉक्टर असूनही आमच्याकडं रिसर्च का नाही, संघटन नाही. उत्तम डॉक्टर असू नये आमच्याकडे इतके वैद्यकीय प्रश्न का, संघटन नाही. संघटितरित्या आपण उभे राहत नाही. आपण एक चांगलं संघटन उभं केलेलं आहे तर त्या संघटनेसाठी आवश्यक असणारी मानसिकता आमची ही जोपासणं, जी आज काही प्रमाणात तयार झालेली आहे, तशी भक्कम तयार होणं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. संघात आम्ही अनेक वेळेला एक प्रश्न विचारतो, स्वतःला हा विचारला पाहिजे की मी इथं आलो कशासाठी. तो प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात नेहमी आला पाहिजे की आम्ही या कामात आलो कशासाठी. काही सामाजिक कामाची जाणीव आहे, करावं असं वाटतं, हौस आहे म्हणून आलो, शक्य आहे. काही स्थान पद मिळावं म्हणून आलो, शक्य आहे. काही व्यक्तिगत लाभ व्हावेत म्हणून आलो, शक्य आहे. कुठल्या तरी निवडणुकीचं तिकीट मिळावं म्हणून आलो, हेही शक्य आहे. काही ना काही व्यक्तिगत लाभ व्हावा, पद व्हावं, प्रतिष्ठा वाढावी म्हणून आलो, हेही शक्य आहे. पण शेवटी या सगळ्याचं उत्तर यापेक्षा वेगळं आहे की हे सगळं होऊ शकतं अनुषंगिक. डॉक्टर अजित गोपछडेंना गेल्या वर्षी याच दिवसात विधान परिषदेत तिकीट मिळालं होतं, पुढे ते रद्द झालं.
बाहेरच्या जगात काय घडलं असतं, हे असं रद्द तिकीट झालं असतं तर तो कामातून बाजूलाच गेला असता रागावून. पण असे रागावून मग आपले विचारधाराही बदलतात. सरडा जसा रंग बदलतो तसे पक्षही बदलता येतात. गोपछडेंनी ते केलं नाही कारण त्यांच्यावर तो संस्कार आहे तो वेगळा आहे. आपण इथे कशासाठी आलो ते जाणतात. या गोष्टी सगळ्या अनुषंगिक आहेत, या होतील त्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो नाही. आम्ही इथे आलेलो मानसिक समाधानता असेल, त्याच्यामध्ये कर्तव्य भावना असेल, समाजाच्या सुखदुःखासंबंधी संवेदना आणि सहवेदना या दोन्ही गोष्टी असतील म्हणून आलो. काही चांगल्या कामाचं समाधान मिळावं म्हणून आलो, हेही सत्य आहे. हे सगळं असलंच पाहिजे. याच्याही पलीकडच्या काही गोष्टी आमच्यामध्ये असतात निश्चितपणे, असं म्हणायला हरकत नाही. एक गोष्ट तर निश्चित आपल्या प्रत्येकाने ते अनुभवलं असेल की गेल्या वर्षभरात आपण कोरोना कामामध्ये जे जे काही योगदान केलं असेल त्याचं एक विलक्षण समाधान मनात असेल. निस्वार्थ बुद्धीने केलेलं कुठलंही काम असेल ते स्वार्थी भावनेने केलेल्या कामापेक्षा अधिक आनंद देणारं, अधिक समाधान देणारं असतं. यात निश्चितपणे कुठली शंका नाही काही. आणि म्हणूनच ती आपली मूलभूत मनोधारणा असली पाहिजे. ती एक कर्तव्य भावना तर असतेच, पण मला याच्यातून निखळ आनंद मिळतो, मला याच्यातून समाधान मिळतं. हा समाज माझा समाज आहे. या समाजासाठी जे जे आवश्यक असेल ते केलं पाहिजे. आणि म्हणून या संकटाच्या काळात एक वैद्यकीय व्यवसाय म्हणून मी काय करू शकतो ते करतोय मी, आणि त्याच्यातून आनंद घेतोय. त्याच्यातून मला जे मिळणारं समाधान आहे ते सगळ्यात मोठं, यात काही शंका नाही. आणि म्हणून आपल्याला या वैद्यकीय आघाडीकडून काय अपेक्षा आहे, तर ती अपेक्षा अशी आहे की एकूणच भारतीय जनता पार्टी किंवा याची जी मूळ विचारधारा आहे याचं दीर्घकाळचं उद्दिष्ट काय आहे, तर समाज परिवर्तनाचं आहे. आमच्या परिभाषेत आम्ही म्हणतो की परम वैभवम नेतुमेतत् स्वराष्ट्रम. मग अशी मी डॉक्टर आप्पासाहेब पेन्शनचं वाक्य आपल्याला सांगितलं, राईट हँड ऑफ गॉस्पेल, म्हणजे समाज परिवर्तन संस्काराचं फार मोठं साधन आहे. हे सगळं करण्यासाठी आम्ही आहोत, आणि हे सगळं करण्यासाठी स्वतः ते पहिलं मानवावं लागेल. आणि मला असं वाटतं की ती प्रक्रिया आपली सुरू झालेली आहे. ती प्रक्रिया चांगली चालली असं निश्चितपणे म्हणता येईल. इतर कुठल्याही राजकीय विचारधारेच्या मानाने दुर्दैवाने भारतातल्या इतर सगळ्या राजकीय विचारधारा या इतक्या खालच्या स्तरावरती गेलेल्या आहेत की त्याच्यातून भविष्य काळात कुठे काही घडू शकेल का काय, असं प्रश्नचिन्ह मनात निर्माण होतं. आणि राजकीय क्षेत्रात सांसर्गिक रोग खूप असतात, त्यामुळे भाजपवरती त्याचा परिणाम अजिबातच होत नाही असं नाही, तोही होत असतो. तो आपल्यावर होणार नाही हे पाहिलं पाहिजे. म्हणजे डू नो हार्म हे जसं वैद्यकीय तत्व, तसं आपल्या स्वतःच्या बाबतीत ते पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे की आय विल नॉट गेट हार्म बाय द एक्सटर्नल ॲटमॉस्फिअर. बाहेरच्या जगात काही हो. जसं दीनानाथ मंगेशकरनी ठरवलं की आम्ही या पद्धतीने काम करणार. बाहेर पुण्यातली 100 हॉस्पिटल 200 हॉस्पिटल काय पद्धतीने कोरोनाची मॅनेजमेंट करत असतील आम्हाला काही देणं घेणं नाही. इथेही मी तो अनुभवतो की अनेकांनी याचा धंदा केलाय. धंदा शब्द कमी व्हावा असं लुटमार हा शब्द वापरता येईल तसंही केलंय. आम्ही त्याच्यासाठी नाही, आम्ही तो विचार करू शकत नाही. आमच्या डोळ्यासमोर काही उदात्त ध्येय आहे आणि त्या उदात्त ध्येयासाठी आम्ही या कामात गुंतलेलो आहोत. आणि मला हे जाणवलं आपला कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी मी ज्यावेळेला परिचय या सगळ्या 20-25 लोकांचा करून घेतला त्यावेळेला लक्षात आलं की या विचाराचं बीज प्रत्येकाच्या मनात आहे. किंवा आपण या कामात गुंततो याचा अर्थच की हे बीज प्रस्फुरित झालेलं आहे, विकास होतो, याचा अंकुरलंय. हे आता हे मोठं झालं पाहिजे, नुसतं मोठं नाही झालं पाहिजे तर आणखीन व्यापक झालं पाहिजे, इतर अनेकांना आपल्याबरोबर जोडलं पाहिजे. आणि आज असं म्हणता येईल की गेल्या अनेक दशकांच्या प्रयत्नातून हा विचार, या पद्धतीची जीवन पद्धती या समाजामध्ये प्रस्थापित झाली आहे. भले ती अजून अल्प प्रमाणात असेल पण आता ती चांगली झाली आहे, संघटित झालेली आहे. त्याचे आपण अंगभूत आहोत आणि इतर अनेकांना याच पद्धतीने या कामामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत, त्याची स्फूर्ती घेणार आहोत, त्याची प्रेरणा घेणार आहोत. आणि म्हणून या आघाडीकडून पुढच्या अपेक्षा काय आहेत ते या पद्धतीच्या आहेत असं निश्चितपणे म्हणता येईल.
मला आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करून माझं बोलणं संपवायचं आहे. ती लांबची लढाई असते. कोरोनाची लढाई लांबचीच आहे की हो. मला 40-45 वर्षापूर्वीच्या आणीबाणीचे दिवस आठवत आहेत. मी 21 महिने तुरुंगामध्ये होतो आणि 20व्या महिन्यापर्यंत आपण किती काळ तुरुंगात राहणार आहोत हे माहिती नव्हतं. कारण 20व्या महिन्यात सुद्धा ज्यांनी आणीबाणी लादली त्यांच्या प्रमुखांनी जाहीर केलं होतं की आम्ही बाकी काही करू पण संघवाल्यांना अजिबात सोडणार नाही. ते आम्ही आपापसात विचार करत होतो की आपण आता जन्मभर इथेच राहणार. 21व्या महिन्यात सुटलो. पण 21 महिन्याच्या आधी अनेक महिने आमचे प्रमुख नेते, नाव घेऊन सांगतो, त्यावेळेचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस एक शब्द प्रयोग करत असत. ते स्वतः तुरुंगातच होते पण त्याचे निरोप यायचे. ते म्हणायचे असे की ही लढाई आहे, पण ही कसली लढाई आहे ते शब्द प्रयोग करायचे. दिस इज अ बॅटल ऑफ नर्व्स. नर्व्स म्हणजे टिकून कोण राहतो याचा दम कुणाचा जास्त आहे तो जिंकणार, आणि आपला दम जास्त आहे आपण जिंकणार. कोविडची लढाई असो किंवा समाज परिवर्तनाची लढाई असो, बोथ आर बॅटल ऑफ नर्व्स. आणि या नर्व्स आपल्या चांगल्या घासून पुसून ताकदवर राहिल्या पाहिजेत. याच्यासाठी व्यक्ती म्हणून, संघटन म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे. त्याचं बीज आपल्यामध्ये आहे, पण थकायचं नाहीये. मग कोविडची लढाई असो किंवा सामाजिक परिवर्तनाची लढाई असो. आणि मला असं वाटतं की तो संस्कार आपण जो घेतलेला आहे तो जोपासला पाहिजे चांगल्या पद्धतीने. तो आपल्यामध्ये अक्षण्ण राहील, अखंड राहील. आपण थकणार नाही. आपल्याकडे म्हण आहे, उठणार नाही, वाचणार नाही, घेतला असा टाकणार नाही, ही आपली मानसिकता राहील. आणि व्यक्तिगत लाभापेक्षा सामाजिक काय होणार आहे, संघटनेचं काय होणार आहे याचा विचार करू. व्यक्तिगत लाभ होतच राहतो, तो सगळा ह्याच्या पोटात असतो आणि तो आपोआप होत राहतो असा माझा अनुभव आहे. आणि म्हणूनच या धारणेतून आपण सगळे कामाला लागावं असं मला वाटतं. सुरुवात फार चांगली झालेली आहे. वेल बिगन इज हाफ डन. याच पद्धतीने या प्रश्नाचाही मुकाबला करू. आणि अनेक वेळेला सुरुवातीपासून या विषयावर बोलताना मी म्हणत आलोय की आपली मानसिकता अशी असली पाहिजे, विल कॉन्व्हर्ट एव्हरी कॅलॅमिटी into an opportunity, and that we will be able to do, strengthening our nerves. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पुरेसं पाथेय मिळाले असं मला वाटतं. डॉक्टर केळकरांनी आपल्या सगळ्यांनी समोर कोरोनाची कथा मांडली आहे, पण या कोरोनाच्या कथेच्या पोटामध्ये हे सगळं दडलेलं आहे. आणि म्हणूनच जे उत्तम यश त्या ठिकाणी मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे त्याचं कारण या सगळ्या मूलभूत गोष्टी त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत, अंगभूत झालेल्या आहेत. आपल्या संघटनेच्या माध्यमातूनच हे चित्र आपल्या डोळ्यासमोर आपण रंगवण्याचा प्रयत्न करू. आपलं योगदान अधिकात अधिक देण्याचा प्रयत्न करू असं मला वाटतं. आणि आपण यशस्वी होऊ निश्चितपणे, हा एक आत्मविश्वास ठेवू. आणि त्या आत्मविश्वासाच्या आधारावरतीच एका समृद्ध राष्ट्राचं जे काही चिंतन रूप आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवत असतो त्या दिशेने आपली वाटचाल चालू राहील, आपलं योगदानही चालू राहील. आनंद वाटतो की आपल्या सगळ्यांच्या मध्ये आज मी सहभागी झालो. माझं वय आहे आता 83 वर्षाचं, त्यामुळे रोजच्या कामातून जरासा बाजूला झालोय, पण आज सगळ्या तरुण मंडळींच्या सहवासात हा वेळ घालवला. माझाही उत्साह वाढलाय. बहुतेक माझं वय एक 20-25 वर्षांनी कमी झालं असेल असं मला अनुभवायला येत आहे. पण म्हणून मला उद्या कोरोनात कोणी पाठवायचा विचार करू नये. अर्थात केला तरी काकू बसल्यात मागे, त्या मला जाऊ देणार नाही. पण मी आनंद व्यक्त करतो, समाधान व्यक्त करतो, या कार्यक्रमात सहभागी झालो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर कुकडे काका सर. आपण अत्यंत असं मोलाचं मार्गदर्शन केलंय. डॉक्टर म्हणून सामाजिक जीवन जगताना आपण जी एक चतुसूत्री सांगितली ती समोर ठेवून आम्ही निश्चितच पुढे वाटचाल करू. आणि आपण ज्या आमच्या वैद्यकीय आघाडीकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आपल्या आशीर्वादाने आणि डॉक्टर अजितजी गोपछडे सर यांच्या नेतृत्वातच या संघटनेचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशील राहू असं मी आपल्याला सांगतो. आणि आपण दिलेल्या शुभेच्छाबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि वैद्यकीय आघाडीच्या वतीनं आपल्या दीर्घायुसाठी प्रार्थना करतो. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळूया. आणि या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी मी MCM चे सदस्य व भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश सहसंयोजक डॉक्टर बाळासाहेब हरपळे सर यांना विनंती करतो. आभार प्रदर्शन झाल्यानंतर शांती
मंत्राचं पठण होईल व कार्यक्रम संपन्न होईल. डॉक्टर हरपळे सर. नमस्कार. आज भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी आयोजित कोरोना विरोधातील यशस्वी लढा व दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे कोरोना विरोधातील यशस्वी रोल मॉडेल नीती व मार्गदर्शन या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये पद्मभूषण प्रख्यात सर्जन भूतपूर्व क्षेत्रीय संघचालक व विवेकानंद रुग्णालय रातुलचे संस्थापक डॉक्टर अशोकरावजी कुकडे काका यांनी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. समाज परिवर्तन आणि थकायचे नाही अशा ज्या त्यांनी जे 2 गोष्टी सांगितल्या त्यांना नक्की आम्ही लक्षात ठेवू. तसेच त्यांनी आमच्या ज्ञानामध्ये काकांनी खूप भर पाडली, त्याबद्दल काकांचे आभार. काकांमुळे आम्हाला अनेक नवीन गोष्टी माहिती झाल्या, त्यामुळे काकांचे आभार. कोरोनाच्या विरोधात यशस्वी लढा देणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ व दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉक्टर धनंजयजी केळकर सर, आपण बिझी शेड्यूल मधून वेळ दिलात, आपले आभार. आणि भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीला गावागावात पोहोचवणारे व जीवाची व वेळेची पर्वा न करता स्वतःला सेवा कार्यासाठी वाहून घेतलेले आपले सर्वांचे प्रेरणास्रोत डॉक्टर अजितजी गोपछेडे सर यांचे आभार. तसेच प्रदेशाचे समन्वयक डॉक्टर स्वप्नील मंत्री, डॉक्टर गोविंद भाताने, डॉक्टर राहुल कुलकर्णी, डॉक्टर भालचंद्र ठाकरे, डॉक्टर अनुप मोरार, डॉक्टर वेंकी रुगवानी, डॉक्टर उज्ज्वल हाके, डॉक्टर माधुरी शाह, डॉक्टर रुपाली धर्माधिकारी, डॉक्टर प्रशांत पाटील, डॉक्टर प्रमोद कुबडे, डॉक्टर अमोल केळकर, डॉक्टर नितीन बगली, डॉक्टर पूनम तिवारी, डॉक्टर रश्मी शुक्ला, डॉक्टर मेघना चौगुले, डॉक्टर तेजस्विनी अरविंद, डॉक्टर माधवी गायकवाड, डॉक्टर मंजुषा दराडे, तसेच डॉक्टर मयूर आका सह सर्वच प्रदेशाचे पदाधिकारी व सदस्य, सर्व विंगचे सदस्य आणि फेसबुक लाईव्ह वर हा कार्यक्रम पाहणारे सर्वांचेच आभार. जाता जाता मला केळकर सरांना एक विनंती करायची आहे. सर, आपले असेच मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी देत राहा. आपल्या ज्ञानाचा आम्हाला सर्व डॉक्टरांना नक्कीच फायदा होईल. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद व सर्वांचे आभार. शांती मंत्र म्हणतोय मी, सर्वांनी शांती मंत्रासाठी हे राह. ओम अस्तोमा सदगमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. ओम शांती शांती शांती. सर्वांच्या परवानगीने व प्रमुख अतिथींच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सर. नमस्कार. थँक्यू सर. नमस्कार. थँक्यू गोपछडे सर. मंत्री थँक्यू. 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 थँक्यू सर. कुकडे सर प्रणाम सर. प्रणाम. नागपूरहून बोलतोय उदय बोधनकर. हो, अरे वा, छान. नमस्कार काका. छान छान. काही नाही, तुमचे आशीर्वाद आहे, सगळं चांगलं आहे. प्रश्नच नाही. संपला कार्यक्रम. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर्वांना. विवेक जी, लिंक खत्म करो. ओके सर. ओके. थँक्यू.